हाँ, दरवाजा बंद कर दो। This clear है। आ रहा है ना? हम्म। This meeting is being recorded रिकॉर्डेड, हाँ। and we will start meeting. Okay, कोई? हाँ, 10 मिनट नॉर्मली बैठी रहो, उसके बाद बंद करके हटाइए, है ना? नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. संकल्प फाउंडेशन विषयी एक 2 मिनिटात माहिती देतो. त्यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आमचं एनजीओ गेले 11 वर्ष ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये महाराष्ट्रातील विविध भागात विविध क्षेत्रात कार्यरत आहे. आम्ही पर्यावरण, शिक्षण यासोबत आरोग्य अ, या क्षेत्रात देखील कार्यरत आहोत. आम्ही महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांच्या शिवभावे जीवसेवा या तत्वानुसार आमचं एनजीओ काम करतं. गेल्या 11 वर्षात आम्हाला जी समाजात काम करायची संधी मिळाली त्याबद्दल आमच्या एनजीओला नक्कीच खूप अभिमान वाटतो. आमच्या एनजीओची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी तर शेअर करतो. आवाज कैसे दूँ मैं? इधर ही बस ऐसा हाथ हाँ, लगाइएगा इसका करेगा। भाई 10 मिनट देख लेना। हाँ। पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान। कोरोना काळात जेव्हा सगळे आमचे ऑनलाईन ऑफलाईन ऍक्टिव्हिटी बंद होते आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली आणि त्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महानुभावांना मी आमंत्रित केलं. अगदी ग्रामीण विकासापासून कृषी उद्योग, शेतीच्या वेगवेगळ्या पद्धती इथपासून तर स्पर्धा परीक्षा, त्यासोबतच जे स्क्रीनचा खूप वापर वाढला होता कोरोना काळात, तर त्यावर कंट्रोल कसं करायचं यासाठी पॅरेंट्सचे वर्कशॉप पण आम्ही ऑनलाईन घेतले. या पद्धतीने आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला रिस्पॉन्स या सगळ्या वेबिनारला मिळाला. आज आपण ज्या वेबिनार मध्ये जमलो संवाद सारथी व्याख्यानमाला त्याविषयी एक 2 मिनिटात सांगतो. संवाद सारथी सुरू करायचा मुख्य उद्देश होता जे पण स्पेशलाइज दिव्यांग व्यक्ती आहेत, त्यांचा जीवनात खूप रोजचा कठीण संघर्ष असतो. करत असताना ते त्यांच्यातल्या उणिवा ओळखून त्यावर कशी मात करतात, फक्त मातच नाही करत त्याचं बॅलन्सिंग करण्याचा प्रयत्न करतात आणि यासोबतच ते इतरांसोबत जुळवून
म्हणजे पूर्ण विश्वाशी जुळवून घेत स्वतःला सिद्ध करतात. आतापर्यंत जेवढेही महानुभाव या व्याख्यानमालेत येऊन गेले, आज आपण 84व्या भागात आहोत. तर 83 महानुभाव, तर प्रत्येकाचं एक युनिक कॅरेक्टर, एक त्यांच्याकडून एक नवीन गोष्ट आम्हाला ऐकायला मिळाली, शिकायला मिळाली, आणि आमच्या एनजीओला इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मिळाली. अ, या व्याख्यानमालेच्या जेव्हा सुरुवात झाली तेव्हा वाटत होतं की असं काहीतरी उपक्रम असला पाहिजे की ज्यातनं संवाद होईल, एकमेकांच्या जे पण काही भावना आहेत, जे पण काही समस्या आहेत त्या जाणून घेऊ, त्या एकमेकांशी शेअर करता येतील का, अशाने आम्ही विचार करत होतो. खूप लोकांशी चर्चा केल्यानंतर आमच्या प्रमुख मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते यांच्या सहकार्याने या वेबिनार सिरीजची सुरुवात 15 ऑगस्ट 2022 ला भारताच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही सुरुवात केली. आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो की हे सगळे व्याख्यानमालेत जितके महानुभाव येऊन गेले त्यांचे व्याख्यान बऱ्याच लोकांनी बघितल्यानंतर खूप छान प्रतिक्रिया आम्हाला पाठवत असतात. तर हे खूप अ, चांगलं कार्य होत आहे असंच आम्हाला वाटतं. आणि त्यासाठी आम्हाला संधी मिळाली आमच्या एनजीओला, त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान देखील वाटतो. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते राजेशजी असुदानी सर यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला रिक्वेस्ट करतो. धन्यवाद सर. नमस्कार. पुष्प 84 संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 84 आज गुंफले जात आहे. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 84 पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अंधत्वावर मात करत बँकिंग व साहित्य क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नागपूर येथील सहाय्यक महाव्यवस्थापक सुप्रसिद्ध साहित्यिक तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते माननीय राजेश हृदयलालदास आसुदाणी सर आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहे. सरांचा थोडक्यात परिचय. राजेश असुदाणी सर हे कवी, लेखक, विचारवंत आणि थोर सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते कायदा, साहित्य आणि मानसशास्त्र या विषयात सरांनी सुवर्ण पदके जिंकलेली आहेत. तर सध्या हे भारतीय रिझर्व्ह बँक नागपूर येथे वर्ग अधिकारी म्हणजे सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. सर हे बहुभाषिक आहेत. सरांना इंग्रजी, सिंधी, हिंदी, मराठी, उर्दू अशा भाषा अवगत आहेत. सरांची शैक्षणिक कार्यकर्ता ही अतुंग अफाट अशी आहे. सर हे MSc झालेले आहे. पहिल्याच गुणवत्तामध्ये सरांनी MSc कंप्लीट केलेले आहे. गुणवत्ता यादीत सर आलेले आहे. अण्णामलाई विद्यापीठातून मानसशास्त्र उपयोजित मानसशास्त्रामध्ये सरांनी ही पदवी बहाल झालेली आहे. तसेच सरांनी 3 विषयात नेट उत्तीर्ण झाले आहेत. सर इंग्रजी, लॉ आणि मानसशास्त्र या विषयामध्ये सरांनी नेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तसेच सरांना GRF देखील मिळालेला आहे या परीक्षेतून. सर LLB झाले आणि LLM सुद्धा सर पहिल्याच गुणवत्ता यादीमध्ये सर आलेले आहेत. आणि जी सेट परीक्षा आहे जे स्टेट कंडक्ट करतं त्याच्यामध्ये सुद्धा सरांनी पहिल्या प्रयत्नामध्ये सर सेट देखील उत्तीर्ण झाले आहेत. असं सरांचा शैक्षणिक कारकीर्द खूप मोठी आहे. सरांची उपलब्धी, सरांनी भारतातील अपंगत्व कायद्यावर एक प्रबंध लिहिलेला आहे आणि सध्या ह्या विषयावर सर संशोधन देखील करत आहेत. सर नियमितपणे सोशल मीडियावर अपडेट असतात. सर YouTube चॅनलवर सर पोस्ट करतात साहित्यिक लेन्सद्वारे. तसेच सरांचं राजेश असुदानी रब की शायरी ह्या टायटल अंतर्गत देखील सरांचे चॅनल आहे. तसेच सरांचे अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यातलं एक आहे हिंदीतील गझलांचा अधुरा आसमान काव्यसंग्रह सरांचा प्रसिद्ध झालेला आहे. सरांना अनेक पुरस्कार सरांना मिळालेले आहे. त्यातले काही निवडक पुरस्कार मी वेळेअभावी इथे मांडू इच्छिते. सरांना
भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते अपंगांचा रोल मॉडेल म्हणून 2020चा राष्ट्रीय पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे. तसंच सरांचा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील सरांची नोंद झालेली आहे. 20व्या शतकातील सर्वोत्कृष्ट लोक केम्ब्रिज युनिव्हर्सिटी UK कडून देखील सरांना पुरस्कार बहाल झालेला आहे. सर वेगवेगळ्या ठिकाणचे किंवा वेगवेगळ्या बॉडीवर सर आहेत, तिथले अध्यक्ष सर आहेत. त्यातले RE, नंतर रिसर्च अँड एज्युकेशनल फंडामेंटल नागपूर येथील देखील सर अध्यक्ष आहेत. सरांचे जे छंद आणि आवड आहे तर सर साहित्य, सामाजिक कार्य, लोकांना भेटणे, प्रवास करणे, मानसशास्त्र व तत्वज्ञान ह्या विषयांवर सरांचा गाढा अभ्यास आहे. हे सरांचे आवड आणि छंद देखील आहेत. आणि एक छान सरांनी की सरांच्या जीवनामधलं मिशन आणि ध्येय आहे की विश्वातील ज्या वेदना आणि दुःख आहे तर ते दुःख कमी करण्यासाठी सर अविरतपणे कार्यरत असतात आणि तर्कसंगत मानवीय दृष्टिकोनातून प्रोत्साहन देतात, जेणेकरून जगातील जे लोकांनी आनंदी राहण्यासाठी कसं प्रोत्साहन देता येईल यावर सरांचा भर असतो. तर सरांबद्दल असं म्हणावं असं त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीबद्दल की एक उंच शिखर सर केल्यानंतर सरांना दुसरं शिखर सर करायचं असतं, दुसरं शिखर सरांना खुणावत असतं. तर असे हे आपले आजचे जे वक्ते आहे माननीय राजेश असुदानी सर माझी जीवनदृष्टी ह्या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहे. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशन संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी राजेश सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करावा. त्यापूर्वी जी पण ऑनलाईन प्रेक्षक या ठिकाणी जुळले त्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि राजेश सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सर्वांसोबत शेअर करावा. वेलकम सर. धन्यवाद विशालजी आणि धन्यवाद डॉक्टर अनिताजी. एम आय ऑडिबल? माझा आवाज ऐकू येतोय ना तुम्हाला? यस सर, क्लिअर आहे, क्लिअर. आणि मी दिसतोय वाटलं हो, यस यस सर. ओके, थोडा वेळ दिसत राहीन मी, त्याच्यानंतर अदृश्य होईल. ओके. कारण की अशी परिस्थिती आहे की चार्जिंग तेवढी नाही आहे. अँड आय बिलीव्ह लेक्चर हा ऐकावा लागतो. पहा ना, आता तेच ते पाहण्यात काय मजा आहे. 1 तास मला पाहिल्याने काय मिळणार आहे. सो थँक्यू संकल्प फाउंडेशन, धन्यवाद तुमचा की हा संवत्सर वेबिनार 84वा भाग मला तुम्ही 84व्या भागात निमंत्रित केलेलं आहे. आणि काही टॉपिक न ठरवता माझी जीवन दृष्टी यावर बोलायला मला तुम्ही सांगितलं आहे, भाग पाडला आहे असंच म्हणायला पाहिजे. कारण की हे असं सोपं नाही आहे जीवन दृष्टी मांडणे. तर हा जीवन प्रवास आणि जीवन दृष्टी सोबतच आपल्याला उलगडावं लागेल. माझा थोडाफार जीवन प्रवास मी तुम्हाला सांगणार आणि त्याने एक कशा प्रकारची जीवन दृष्टी विकसित झालेली आहे. कारण कोणाचीही जीवन दृष्टी ही पोकळीत निर्माण होत नसते. वी डोंट लिव्ह इन द व्हॅक्यूम ज्याला आपण म्हणतो. आपला सामाजिक परिवेश, आर्थिक परिवेश, पारिवारिक परिवेश आणि आपल्या तत्वज्ञान फिलॉसॉफिकल परिवेश हे सगळ्या गोष्टी मिळून एक चांगला घालतात आणि आपण एक अप्रोच टुवर्ड्स लाईफ आपण डेव्हलप करत असतो. सर तुम्हाला जर मराठी प्रॉब्लेम असेल तर हिंदी किंवा इंग्लिश प्रॉब्लेम म्हणजे बोललं आता तरी तुम्हाला माझ्या मराठीत प्रॉब्लेम वाटत असेल तर सांगा, मग मी माझं असंच आहे. नाही सर, एका भाषेत बोलूच शकत नाही. हिंदी, मराठी, इंग्रजी सगळं काही चालत असतं आपलं. ओके सर. तर असं शुद्ध मराठी जर तुम्ही माझ्याकडून अपेक्षा कराल तर ते होऊ शकणार नाही. शुद्ध कोणतीही भाषा येत नाही मला, आपली मातृभाषा सुद्धा शुद्ध येत नाही. तर हे आजचं असंच आहे, आपण शुद्ध एका भाषेत जगतच नाही. जशी आपली लाईफ
तसंच आपलं बोलणं, तसंच आपलं वागणं असतं. तर आय एम नॉट अ प्युरिस्ट. फर्स्ट ऑफ ऑल, दिस इज माय व्हेरी फर्स्ट जीवन दृष्टी, की मी प्युरिस्ट नाही आहे. म्हणजे त्याला आपण मराठीत काय म्हणतो, त्याला आपण मराठीत म्हणू मी पवित्रवादी नाही आहे. आता पवित्रवादी म्हणजे मग पुन्हा त्याचा अर्थ थोडा वेगळा झाला. कोणतीही गोष्ट जगात एकदम 100% तीच असते असा माझा विश्वास नाही आहे. आता एक सिंपल एक्झाम्पल मी देतो इथे मला. आपण सगळे ऑनलाईन भेटत आहोत. तसं म्हणजे ऑनलाईन भेटणंच मला आवडत नाही तसं पाहिलं तर. मी नाहीच म्हणणार होतो, पण आता आजच्या जगात हायब्रिड आहे सगळं काही, म्हणून आपण ऑनलाईन भेटत आहोत. तसं फेस टू फेस प्रत्यक्ष जाऊन भेटणं याला काही उपाय नाहीये, पण ओके असो, आपण सगळे ऑनलाईन भेटत आहोत. तर असं कोणी म्हणू शकतो का की मी 100% या सेशन मध्ये आहे? कॅन एनीबडी से लाईक दिस अँड दॅट टू ऑनलाईन? ऑनलाईन असल्यावर आपल्यालाही माहित आहे की स्टुडंट्स ऑनलाईन कसं अभ्यास करतात आणि आपण ऑनलाईन कसे सेशन्स अटेंड करत असतो. आपला अर्धा निम्मा भाग सुद्धा तिथे नसतो, हे खरं आहे. म्हणून नथिंग इज प्युअर, नथिंग, वी कांट बी प्युरिस्ट. हा झाला पहिला, म्हणजे आता निघाला विषय म्हणून मी सांगितला. लेट अस ऍडमिट इट. आपल्याला स्वीकार करायला हवं तसं. कारण की आपण काय करतो, पुष्कळ वेळा गोष्टी असतात आपल्या जीवनात, पण आपण स्वीकार करत नाही. स्वीकार हा जीवनाचा सर्वात मोठा भाग मला वाटतो. तो याच्यासाठी की माझ्याच बाबतीत जर पहा, आम्ही 5 भावंड जन्मांध आहोत. 8 पैकी 5/8. 3 भाऊ आणि 2 बहिणी, आणि मी सगळ्यात लहान, सगळ्यात धाकटा. तर हा जो अंधत्व आहे, ब्लाइंडनेस आहे, आम्हाला विरसात मिळाला, हेरिडिटरी. पण याला जर आम्ही स्वीकारलं नसतं तर आम्ही काहीच करू शकत नसतो. पहिल्यांदा आमच्या आईबाबांना दुःख झालं, त्यांनी डोकं आपटलं भिंतीशी, असं झालं तसं झालं, आमच्याशीच कसं झालं, हे सगळं झालं. मग आता याला ट्रीटमेंट करता येईल का, इलाज असेल का, अमेरिकेपर्यंत गेले ते विचारपूस करत. पण जेव्हा हे सगळं काही होऊ शकलं नाही, तेव्हा जी स्वीकारोक्ती त्यांच्या मनातून आली असेल आणि ती स्वीकारोक्ती आमच्यापर्यंत पोहोचली, आणि आम्हाला ज्या प्रकारे अपब्रिंगिंग मिळालं, त्या स्वीकारोक्तीतलं अपब्रिंगिंग आहे की अंधत्व, ब्लाइंडनेस हा आमच्या जीवनातला एक अभिन्न अंग आहे आणि आम्हाला त्याच्या सोबतच जगायचं आहे. 5ही आम्ही भावंडांना, जिसको हिंदी में कहते हैं सूती पिलाई जाती है, जन्म घुट्टी पिलाई जाती है, तो ये जन्म घुट्टी में पिलाई गई बात है. तो मैं इसलिए ये बात कह रहा हूं कि जो स्वीकारोक्ती है ही जीवनातली सगळ्यात महत्वाची एक जीवन दृष्टी मी निर्माण म्हणजे मला आहे, आणि त्याच्याप्रमाणे आपण जगायला जर सुरुवात केली तर तेव्हाच जाऊन आपण काहीतरी करू शकतो. म्हणून लेट अस ऍडमिट की वी आर नॉट 100% इन टू दिस सेशन, वी आर बिंग कनेक्टेड ऑनलाईन. जर आपण 40% सुद्धा ऐकू शकाल मला, आणि आता जे पाहिलं ते पाहिलं, आता मी व्हिडिओ ऑफ करतो, आणि दॅट इज खरी टेस्ट आहे तुमच्या कॉन्सन्ट्रेशनची, की तुम्ही फक्त पाहिल्याने ऐकू शकता का, फक्त पाहिल्यानेच ऐकू शकता का, की ऐकल्याने सुद्धा ऐकू शकता, याची खरं पाहता आपण तपासणी करणार आहोत. कारण की मी ऐकलं पुष्कळ इंटरनेट बँडविड्थ वापरले जाते, मीटिंग्स होतात ऑफिसमध्ये, त्यांना व्हिडिओ हवाच असतं. मी त्यांना म्हणतो कशाला बाबा, व्हिडिओ कशाला हवा आहे? तुम्ही एकमेकांना जर नाही पाहिलं आणि ऐकलं तर त्याच्याने का मीटिंग होऊ शकत नाही? कारण की खरोखर तर आपण बोलत असतो, पाहिल्याने आपण इशाऱ्यांनी थोडी बोलतो, आपण साईन लँग्वेजने थोडी बोलत आहोत इथे. तर खरं पाहिलं तर आपण शब्दांनी बोलत आहोत. म्हणजे जास्त इम्पॉर्टंट आहे आवाज, जास्त इम्पॉर्टंट आहे स्पीच, नॉट द व्हिडिओ. सो दिस द वे वी इंटरॅक्ट शुड चेंज. आणि तुम्हाला माहिती आहे किती बँडविड्थ वाचते? सगळ्यात जास्त बँडविड्थ आपल्या मॉनिटरला लागते, सगळ्यात जास्त एनर्जी आपल्या मॉनिटरला लागते. सो वी शुड कन्झर्व द रिसोर्सेस. आपण म्हणतो की आपण संसाधनांचा चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे. वी शुड कन्झर्व, वी शुड नॉट वेस्ट द रिसोर्सेस. पण तरी आपण काय करतो, पाहिल्याशिवाय आपलं होत नाही.
का बरं? तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. सो टू बिगिन विथ प्रॅक्टिकली आय विल टर्न ऑफ माय वीडियो नाउ एंड आई विल जस्ट स्पीक. ओके, तो टर्न कर दो वीडियो और दे दो, है ना. जस्ट अ मिनिट, हा 2 मिनिटं, जोपर्यंत व्हिडिओ टर्न ऑफ होईल. आणि हा टर्न ऑफ हो गया. ओके, दे दो. उधर से हाँ, आराम से हाथ में पकड़. ओके, हा आता ऐकू येतोय माझा आवाज तुम्हाला? आवाज येत आहे ना? हॅलो. हो सर, येतोय येतोय. हा हा, ओके 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 ओके, लेट अस प्रोसीड नाव. तर मी तुम्हाला सांगितलं की मी जन्मांध आहे. 8 पैकी 5 भावंड आम्ही जन्मांध आहोत आणि आमचं बालपण जे गेलं ते या स्वीकारात गेलं. आता स्वीकारात गेलं म्हणजे काय? असं नाही आहे की स्वीकारात गेलं म्हणजे आपल्याला दिसत नाही म्हणजे आपण काही करू शकत नाही. अशातला बिलकुल भाग नाहीये. आपण पुष्कळ काही करू शकतो. आम्ही पतंग उडवायचा प्रयत्न केला, आई बाबांनी त्याच्यासाठी आम्हाला हातभार लावला. आम्ही पतंग उडवू शकलो नाही, तेव्हा आम्हाला जाणीव झाली की ओके, काही गोष्टी आपण करू शकत नाही, इट्स ओके, पण काही गोष्टी आपण करू शकतो. तर त्याप्रमाणे आम्ही आता वाचायचं झालं, अभ्यास करायचा झाला, आम्ही हात लावून ब्रेल मध्ये अभ्यास केला सुरुवातीला. नंतर आता अशी भाषणं झालीच आहेत, माझ्या मोठ्या भावांची भाषणं इथे झालीच आहेत, म्हणून तुम्ही हे सगळं ऐकलंच असेल. त्यानंतर ब्रेल सोबत सोबत रीडिंग, वाचकांपेक्षा वाचिका जास्त. आणि आमच्या बहिणी होत्या, त्यांनी रेकॉर्ड केली कॅसेट्स आणि ती ऐकली आम्ही. त्या काळला कम्प्युटर नव्हते, मग हळूहळू कम्प्युटर आले जेव्हा आम्ही जॉबला लागलो. तर ह्या सगळ्या इट वेंट ऑन ऍडिंग अप टू दिस थिंग, राईट. आणि मी माझी व्यक्तिगत गोष्ट सांगू तर एक गोष्ट अजून लक्षात येते की माझी सुरुवात ही शून्यापासून झाली. शून्यापासून कशी काय झाली? की जेव्हा मी प्राथमिक शाळेत होतो, 4थीला असताना इतिहासाच्या घटक चाचणीत मला अक्षरशः 0 भेटला मार्क्स. तेव्हा मी विचार केला की आपण आता याच्या खाली जाऊ शकत नाही, कारण मायनस मध्ये मार्क्स देत नाही शाळेमध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये देतात. म्हणून आता याच्या पुढेच जायचं आहे आपल्याला. तर मग अभ्यासाची गोडी लागली. 5वी पासून मला अभ्यासाची गोडी लागली. जेव्हा इंग्रजी वगैरे विषय आले, हळूहळू जी अभ्यासाची गोडी लागली, तर मी त्याच इतिहासात 12वी मध्ये टॉप केला. 10वी मध्ये दुसरा मेरिट आलो पूर्ण विदर्भात, महाराष्ट्रात. 12वी मध्ये पहिला मेरिट आलो कला संकायामध्ये पूर्ण महाराष्ट्रात. अशा प्रकारे मग वाटचाल चालू झाली आणि LLB मध्ये 13, MA मध्ये 6, अशी 19 स्वर्ण पदक विद्यापीठाची मी पटकावली. आणि सगळ्यांनी एक स्टँडिंग ओवेशन दिलं दीक्षांत समारोहामध्ये मला, माझ्या आईसोबत जेव्हा मी मेडल्स घ्यायला गेलो. तर दिस वॉज द जर्नी फ्रॉम 0 टू ऑल द 19 गोल्ड. म्हणजे दोन्ही टोकं पाहिलेली आहेत. शून्याचा टोक पाहिलेला आहे आणि सगळ्यात जास्त गोल्ड मेडल एका कन्व्होकेशन मध्ये भेटण्याचा तोही मी टोक पाहिलेला आहे. तर म्हणण्याचा हेतू हा की ज्या व्यक्तीने आयुष्याची टोकं पाहिलेली नाहीत, तो फक्त विचारच करू शकतो. इफ यू आर इन द मिडल, यू आर इन द मिडल. इकडे नाही तिकडे नाही. पण ज्याने टोकं पाहिलेली आहेत त्याने खरोखर आयुष्याच्या इंटेन्सली ही हॅज एक्सपिरियन्स द लाईफ. अनुभूती झालेली आहे जीवनाची. आणि म्हणून जीवनाला एक समग्ररित्या पाहण्याची जी दृष्टी आहे ती आपली हळूहळू विकसित होऊ शकते. आता जॉबच्या बाबतीतही तसंच झालं. सुरुवात केली मी क्लास 3 जॉब रेल्वेमध्ये, तिथून आज रिझर्व्ह बँकेमध्ये क्लास 1 ऑफिसर आहे. मध्ये 1-2 जॉब पुन्हा भेटले, ते मी करू शकलो नाही. सो मुद्दा हा आहे की आपली सुरुवात नेहमीच लहान होते. सुरुवात कधीही भव्य होत नाही. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही भव्य होत नाही. आणि ज्या गोष्टींची सुरुवात भव्य होते त्या गोष्टी भव्य राहू शकत नाही पुढे. कारण की एक कविता आहे, हिंदीमध्ये एक कविता आहे, ती लागू होते, प्रत्येक ठिकाणी लागू होते. उसमें कहा गया, मेरी कविता नहीं है, किसी की है, तो प्यार चांद की तरह होता है, अगर बढ़ने नहीं पाए तो घटने लगता है. ये सिर्फ प्यार नहीं, हर चीज चांद की तरह होती है, अगर वो बढ़ने ना पाए तो घटने लगती है. तो इसलिए अगर शुरुआत भव्य हो गई तो आगे बढ़ने नहीं पाएगी, फिर घटने लगेगी. इसलिए शुरुआत बड़ी मामूली होती है. आप जहां भी शुरुआत पर नजर डालें, किसी भी बड़े कार्य की, गूगल की शुरुआत कैसे हुई? गैराज में. हाँ, तो किसी भी बड़े काम की शुरुआत जो है वो बहुत ही, नदी की शुरुआत कैसे होती है? ट्रिकल्स, द वाटर ट्रिकल्स डाउन द माउंटेन. बहुत छोटे तरीके से शुरुआत होती है.
बहुत सारे बड़े बड़े प्रोजेक्ट्स की शुरुआत 3-4 लोगों ने किसी तरह से आपस में मिलकर की हुई है। सो मेरी भी शुरुआत वैसी ही एका गरीब परिवारात, जे पाकिस्तानातून आले होते माझे आई बाबा, आणि 2 टाइमचं जेवण कुठून येईल याची प्रॉब्लेम होती. आम्ही एका लहानशा झोपडीत राहत होतो लाकडाच्या, आणि तिथून आम्ही हळूहळू अभ्यासाची जी गोडी लागली, तर तेच मी सांगू इच्छितो आजचे जे विद्यार्थी असतील, आजचे जे पालक असतील, कि अभ्यास, एजुकेशन इज द की। बेसिकली आज के बच्चे पूछते हैं कि हम क्यों पढ़े, मतलब क्यों पढ़ो, पैसा कमाने के लिए पढ़ो, जॉब करने के लिए। वो तो बोले कितने अनपढ़ लोग पैसे कमा रहे हैं, बहुत सारे कॉलेज ड्रॉप आउट्स पैसे कमा रहे हैं। सो दिस इज नॉट द वे। और हमको जो कहानियां हम तक पहुंचती हैं वो भी डिस्टॉर्टेड पहुंचती हैं कि बिल गेट्स ने कॉलेज छोड़ दिया, लैरी पेज ने कॉलेज छोड़ दिया, कॉलेज वालेज ने, आइंस्टाइन ने कॉलेज छोड़ दिया, क्लार्क, नॉट एट ऑल। ये सभी लोगों ने अच्छे से पढ़ाई की है। किसी का कॉलेज छूट गया होगा किसी वजह से थोड़ा बहुत, लेकिन इसका मतलब उन्होंने पढ़ाई नहीं की। ये जो धारणा हम तक पहुंचाई जाती है, बहुत ही गलत धारणा पहुंचाई जाती है। जिसने भी जीवन में थोड़ा कुछ किया है, उसने चाहे स्कूल कॉलेज में या उससे बाहर, चाहे डिग्री लेके या डिग्री न लेके, पढ़ाई जरूर की है, एजुकेशन से कभी मुंह नहीं मोड़ा। तो चाहे वो एजुकेशन इनफॉर्मल हो सकता है, पॉसिबली। सो माय सबमिशन इज दैट एजुकेशन, डिग्री हो या ना हो, बट लर्निंग इज वेरी मच रिक्वायर्ड। फॉर्मल एजुकेशन की ही बात नहीं कर रहा हूं मैं, लर्निंग इज द की, चाहे वो किसी भी क्षेत्र में हो सकती है लर्निंग। तो ये आम्हाला गोडी जी अभ्यासाची लागली सर्वांना, ती आम्ही कायम ठेवली, आणि हळूहळू आम्ही सर्व भावंड जे चांगल्या गव्हर्नमेंट जॉब मध्ये पोहोचलो, आणि आपापल्या आयुष्यात काही ना काही करायची आम्हाला जी भरारी म्हणतात ती चालू झाली। आणि ओके, ये तो एक डायमेंशन हुआ, जीरो से गोल्ड मेडल तक पहुंचने का, एजुकेशन का, एम्प्लॉयमेंट का। दूसरी चीज ये है वो ये है कि डायमेंशंस ऑफ लाइफ को हमको बढ़ाना है। आयाम जो है जिंदगी के, बहुआयामी व्यक्तित्व आपण म्हणतो, हा फक्त शब्द नाही आहे। आपल्या जीवनात 8-10 डायमेन्शन्स असतात, पण आपण 1-2 मध्येच जगून तृप्ती अनुभव करतो। ऑफिस घर झालं, अर्धवट। आवाज आ रही है, नहीं आ रही है? हाँ जी, हाँ आ रही है, आ रही है। आ रही है, हाँ ओके। तो ये जो मल्टी डायमेंशनलिटी है पर्सनालिटी की, इसको थोड़ा हमको एक्सप्लोर करना। थोड़ी बातचीत हो रही है, थोड़ा बातचीत की आवाज आ रही है, प्लीज म्यूट कर दें। सो ये जो बहुआयामीता है जीवन की, इसको हमको समझना चाहिए, और इसको हमको परखना चाहिए, और इसमें हमको आगे बढ़ना चाहिए। मैं हमेशा कहता हूं, आई एम नेवर अ मोनिस्ट। किसी भी मामले में मैं एकलवादी नहीं। कोणतीही बाब असेल जीवनाची, कोणतीही, त्याच्यात एकलवादी राहून चालत नाही। आता कसं, याला उदाहरण स्पष्ट करायला पाहिजे ना। ते कसं, आता लोक मला सांगतात, पुष्कळ विद्यार्थी माझ्याकडे येतात, मी त्यांना विचारतो काय कराल, मला आरबीआय मध्येच जायचं आहे। पण तसं नाही जमलं तर मग, नाही 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 नाही, काही झालं तरी मला रिझर्व्ह बँकेमध्येच यायचं आहे। मी म्हटलं कमीत कमी बँकिंग म्हणा, रिझर्व्ह बँकेमध्येच म्हणजे कसं, बँकिंग एक क्षेत्र निवडा की बँकिंग मध्ये यायचं आहे। नाही 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 नाही, ही एकलवादिता कधीच चालत नाही। एकलवादितेचे दुष्परिणाम पुष्कळ आहेत। जर नाही आरबीआय मध्ये सिलेक्शन झालं, पूर्ण आयुष्यभर काय काय करत राहाल, रडत राहाल? नाही, कमीत कमी एक फील्ड निवडा। माझं तर असंही म्हणणं नाहीये की एक फील्ड निवडा, बँकिंग प्लस सिविल सर्व्हिस, वॉट एव्हर, यू शुड बी ओपन टू द मल्टीपल पॉसिबिलिटीज इन लाइफ। एक ही बात होगी और वैसे ही होगी जैसे मैं चाहता हूं, ये सबसे बड़ी मूर्खता है जीवन में। तो एकलवादिता, चाहे वो भगवान को मानने में हो, चाहे वो मित्रों में हो, किसी संबंध में हो,
एकलवादिता जहरीली चीज है. मोनिज्म इज द मोस्ट डेंजरस पॉइजन इन द वर्ल्ड. सो वी शुड बी पोलिस्ट. बहुवादी होना चाहिए, बिल्कुल होना चाहिए, चाहे वो कैरियर हो. अब मुझे आई ज्वाइन रेलवे एज एन अनाउंसर, देन आई वाज सिलेक्टेड इन एमपीएससी, महाराष्ट्र सिविल सर्विसेज. उसके बाद दिल्ली यूनिवर्सिटी में लेक्चरशिप की अपॉर्चुनिटी आई, और उसके बाद रिजर्व बैंक में जो. तो एकलवादी कैसे हो ही नहीं पाया, हो ही नहीं सकता था. तो इसी तरह से हमको चाहिए कि हम जीवन की जो संभावनाएं हैं उनको तलाशें. और इसका मतलब ये नहीं है कि हम भौरों की तरह बस यहां से वहां, वहां से यहां, ऐसी बात नहीं. एक्सट्रीमिज्म इज ऑलवेज डेंजरस, लेकिन हेल्दी पोलिज्म is always preferable to the dull monism and dangerous monism. ये मैं हमेशा कहता हूं. अब जैसे ब्लाइंडनेस के साथ जीना. अच्छा, दूसरी बात एक मैं और स्पष्ट कर दूं. आज बहुत सारा समय नहीं लूंगा आपका, बट जो मुझे लगता है केवल वो मैं बताऊंगा. आम्ही अंधत्व सोबत जगत आहोत याचा अर्थ काय? आम्ही अंधत्वावर मात केलेली आहे? नो, नॉट एट ऑल. ब्लाइंडनेस इज द लिव्हिंग रिअलिटी विथ मी. जे काही मी करतो ते अंध असून करतो आणि न पाहता करतो. आय डू इट नॉन विज्युअली. सो ये समजना पडेगा हमको. काही पुष्कळ लोकांचे तुम्ही इंटरव्ह्यू ऐकले असतील, त्यांच्याकडे यांना पाहून वाटतच नाही की हे दिव्यांग आहेत, विकलांग आहेत, अंध आहेत. नो नो नो, हे आहेच नाही. व्हाट डू यू मीन? अगर मुझे देख के आपको लगता है कि मैं ब्लाइंड नहीं हूं, ये तो बहुत बड़ी बेइज्जती है मेरी. ब्लाइंडनेस इज नॉट माई आइडेंटिटी, बट इट इज द इंपॉर्टेंट पार्ट ऑफ माई आइडेंटिटी. पहचान का एक बहुत अहम हिस्सा है. और ब्लाइंड होते हुए करता हूं, ये अगर समझ में बात आती है तो ही कोई बात बनती है. अगर मुझे देखकर लगता है कि ब्लाइंड नहीं हूं, इसका मतलब क्या हुआ? इसका मतलब ये हुआ कि ब्लाइंड लोग ये काम नहीं कर सकते. आप कर रहे हो, आप जॉब कर रहे हो आरबीआई में, आपको देखकर लगता ही नहीं कि आप, इसका मतलब क्या बोलना चाहते हो आप कि ब्लाइंड लोग आरबीआई में क्लास 1 ऑफिसर हो ही नहीं सकते? तो ये जो हमारा दृष्टिकोण है, इसको हमको बदलना पड़ेगा. अरे नहीं है मेरे मुकद्दर में रोशनी न सही, ये खिड़की खोलो जरा सुबह की हवा ही लगे. डॉक्टर बशीर बद्र ने कहा है कि नहीं है मेरे मुकद्दर में रोशनी न सही, ये खिड़की खोलो जरा सुबह की हवा ही लगे. तो ये कौन सी खिड़की खुलेगी? ये खिड़की खिलेगी नॉन विजुअली एक्शन करने की, देख के नहीं, सुन के करने की, छू के करने की, सूंघ के करने की, सोच के करने की. तो ये अगर, और मैं हमेशा कहता हूं, कैसे होता है कोई भी चीज? डिसेबल्ड है कोई भी, ब्लाइंड हो या दूसरा डिसेबल्ड हो, कैसे होती हैं चीजें? तो हुआ से होती है. हुआ, अब ये हुआ क्या है? HUAA. हुआ है ह्यूमन एड. H फॉर ह्यूमन एड, U फॉर यूनिवर्सल डिजाइन, A फॉर असिस्टिव टेक्नोलॉजी, और दूसरा A एक्सेसिबिलिटी. ये चार चीजें अगर कोई भी डिसेबल्ड ध्यान में रखे या दूसरे लोग ध्यान में रखें, तो अपने आप सॉल्यूशंस मिलेंगे, अपने आप उपाय मिलेंगे. और मेरा तो एक धारणा है, कोई पता नहीं करता नहीं, एक गेम डेवलप होना चाहिए, एनिमेटेड गेम. उसके पात्र को अचानक कोई डिसेबिलिटी आए, फिर वो कैसे काम करता है, आपको करवाने हैं उससे काम. तो हुआ इज द की. ह्यूमन एड, पहली बात, एक दूसरे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ म्हणतात ना मराठीमध्ये. तर एकमेकांची सहायता, इंसान इंसान की सहायता करता है. किसी के हाथ का मुझको सहारा मिल गया, वरना कहाँ मैं और कहाँ ये रास्ते पेचीदा पेचीदा. तो सहायता लेना, सहायता देना कोई इंडिग्निफाइड काम नहीं है, कोई कमजोरी का काम नहीं है. सहायता हर एक को लगती है, डिसेबल्ड को थोड़ी ज्यादा लगती है. और सहायता करने में कोई छोटा नहीं हो जाता, सहायता लेने में कोई छोटा नहीं हो जाता, सहायता करने में कोई छोटा नहीं हो जाता. तो ह्यूमन एड हमको भूलना नहीं चाहिए. आज के टेक्नॉलॉजी के युग में आम्ही व्यक्तींवर, वी हॅव गिवन अप द ह्युमन बिंग्स, व्यक्तींना आम्ही टाकलेलं आहे बाजूला. पण असं होता कामा नये. आपण व्यक्ती आहोत आणि आपल्यासाठी व्यक्ती आहे, आणि मशीना सुद्धा आपल्यासाठी आहे. सो सहायता करणे आणि सहायता देणे हा परम धर्म असला पाहिजे आपला. बाकी सगळे धर्म गेले व्यर्थ.
हिंदुइज्म, मुस्लिम, क्रिश्चियनिटी, सब बकवास। ही माझी जीवन दृष्टी आहे। ऑल आर डेंजरस लेबल्स, ऑल आर पॉइजनस लेबल्स। आप मुसलमान हो खतरनाक हो, हिंदू हो बहुत खतरनाक हो, क्रिश्चियन हो तब भी खतरनाक हो, आप इंसान हो तो खतरनाक नहीं है। तो इसलिए कह रहा हूं कि ये इंसानी सहायता ये बहुत बड़ी चीज है। उसके बाद यूनिवर्सल डिजाइन। डिजाइन ऐसी होनी चाहिए किसी भी चीज की कि ज्यादा से ज्यादा लोग उसको यूज कर सके। कैसे? आपने टेलीफोन का कीबोर्ड देखा है, पुराने मोबाइल का कीबोर्ड देखा है, 5 पर डॉट होता है, क्यों? टाइपराइटर देखा है, ASD DF पर वो डॉट होता है, इसलिए कि एकदम आपको पता चले। तो किसी भी चीज का डिजाइन, नोट और सिक्के का डिजाइन इतना गंदा बन गया आजकल, मुझे शर्म आती है। मैं कहता हूँ कि मैं RBI में जॉब करता हूँ, लोग समझते हैं RBI ने ये सब कर दिया। नोट की डिजाइन पहचान ही नहीं जाती। ब्लाइंड तो ब्लाइंड, बहुत सारे साइटेड लोग कंफ्यूज हो जाते। 3 mm का डिफरेंस है साइज में। पहले एक जमाने में बहुत डिफरेंस था साइज का, एकदम पता चलता था हाथ में आने पर ही 5 की नोट है, 10 की है, 20 की है, 50 की है। आजकल पता ही नहीं चलता, सिक्कों का भी पता नहीं चलता। ये डिजाइन को हम ऐसा क्यों बनाते जा रहे हैं? कोई पूछने वाला नहीं है गवर्नमेंट से, कोई आवाज उठाने वाला नहीं है। सब मोदी राम जय हो मोदी राम, बस उसके अलावा किसी को कुछ बोलना ही नहीं है। तो बोलने वालों को बोलना है, बोलना चाहिए कि राम जी, मोदी राम जी, ये क्या किए जा रहे हैं आप, है ना? तो यूनिवर्सल डिजाइन बहुत बड़ी चीज है। नो डिजाइन कैन बी टोटली यूनिवर्सल। कोई भी डिजाइन टोटली यूनिवर्सल नहीं हो सकता कि सब लोग उसका यूज कर, सब मतलब सब में सब लोग आ गए, ब्लाइंड आ गए, साइटेड आ गए, जिनको सुनाई नहीं देता, चलाई नहीं देता, सब लोग आ गए, लड़के आ गए, लड़कियां आ गई, किन्नर आ गए, सब लोग आ गए। तो सब जब हम बोलते हैं तो सब ये बहुत बड़ा शब्द है, बहुत बड़ा शब्द है सब, ठीक है ना? तो यूनिवर्सल डिजाइन कोई यूनिवर्सल नहीं हो सकती, लेकिन बहुत ज्यादा इंक्लूसिव तो हो सकती है ना डिजाइन। जहां तक हो सके हम सोच के बनाए डिजाइन कि कोई दिक्कत तो नहीं होगी किसी को। अब दिव्यांग 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 चिल्लाते हुए थक गए सरकार वाले, ये क्यों नहीं बोलते कि दिव्यांग को दिक्कत नहीं? एक नारा बुलंद करें, चुनावी नारा ही सही, चुनाव के पहले ही सही बुलंद करो, दिव्यांग को दिक्कत नहीं। कहीं भी दिव्यांग को सुविधा दी जानी चाहिए, दिक्कत नहीं होनी चाहिए दिव्यांग को, है ना? वैसे दिव्यांग से मेरा मतभेद है। दिव्यांग बोलना अपने आप में बड़ा बेइज्जती वाली बात है। मेरे अंग बिल्कुल दिव्य नहीं है, मेरे अंग बिल्कुल मानवी हैं, और उसमें से भी एक अंग कम है, तो मैं काहे का दिव्य हुआ? और ऐसा ही है तो सारे देवी देवता अपना एक एक अंग निछावर कर दें, देखो, बोल दीजिए, शंकर जी की आंखें निकाल दीजिए, हैं? गणपति ने तो खैर पहले ही डोनेट कर दिया था, अपना एक अंग छोड़ दिया था, चलिए कोई बात नहीं, गणपति है। चलिए इस बेकार की बहस में मैं नहीं जाता हूँ, लेकिन दिव्यांग शब्द से मेरा बहुत बड़ा मतभेद है। तो खैर, विकलांग है, डिसेबल्ड है। उसके बाद आती है असिस्टिव टेक्नोलॉजी। टेक्नोलॉजी इज ऑलवेज असिस्टिव। अब ह्यूमन हेल्प की बजाय टेक्नोलॉजी है, टेक्नोलॉजी की हेल्प तो हम सब लोग लेते हैं, हर काम में लेते हैं आजकल, है ना? अब किसी ने मुझसे कहा एक बार, स्टेज पर साथ हम थे, व्हील चेयर इधर उधर की बातें हो रही थी, मैंने कहा भाई साहब आप भी व्हील चेयर यूज करते हैं? मेरे साथ थे पूरे चलते फिरते आदमी, बोले आप क्या कह रहे हो, ब्लाइंड होने के साथ पगला तो नहीं गए हो? मैं कहाँ व्हील चेयर यूज करता हूँ? मैंने कहा आप घर से कैसे आए यहाँ तक? बोले कार से, BMW है मेरे पास। तो मैंने कहा BMW हो या फरारी हो, है तो व्हील चेयर, व्हील लगे हैं उसमें, और चेयर पे आप बैठते हो कार में और चलते हो सड़क पे, तो व्हील चेयर नहीं है तो क्या है? अंदर जो है वो चेयर, वो व्हील चेयर है जो। और आज भी व्हील चेयर ढंग की नहीं बनी, कारें एक से एक बनती जा रही हैं, क्यों? वी आर लॉपसाइडेड। साइंस साइंस को करना ही नहीं है कुछ कि ढंग से कुछ बनाए, व्हील चेयर बनाए, कुछ बनाए, उनको कारों से प्रॉफिट है तो वो कार बनाएंगे। व्हील चेयर से प्रॉफिट नहीं है, वो तो चैरिटी में दी जाती है, चीज खरीदने वाले लोग ही नहीं मिलते, उसको पैसे ही नहीं है, विकलांगों के पास कहाँ से पैसे भैया? तो असिस्ट टेक्नोलॉजी इज ऑलवेज असिस्टिव। तो हमको जो डिसेबिलिटी को जो असिस्ट करे वो असिस्टिव टेक्नोलॉजी। हमारा स्क्रीन रीडिंग सॉफ्टवेयर जॉस ये सब पढ़ता है तो असिस्टिव टेक्नोलॉजी है। लेकिन जो टेक्नोलॉजी डिसेबल्ड को हेल्प करती है वो सबको ही हेल्प करती है, सभी को हेल्प करती है, सबके लिए जीवन आसान बनाती है। कई सारे मेरे दोस्त सहेलियां सुनते हैं कंप्यूटर पे, पढ़ते नहीं है, क्योंकि बोले आप जब सुनते हो तो हम भी सुन सकते हैं। मैंने कहा हाँ, आंखें बंद कर लो, आंखों को रेस्ट दे दो थोड़ा, तो करते हैं वो लोग। तो असिस्टिव टेक्नोलॉजी भी बहुत बड़ी चीज है, वो अफोर्डेबल भी होनी चाहिए, क्योंकि ये तो हमारा राइट टू लाइफ है। इट्स आवर राइट टू लाइफ। किसी के पास आंखें हैं, हमारे पास आंखें नहीं है, तो आंखें जो जो टेक्नोलॉजी आंखों की पूर्ति करे वो हमारा राइट टू लाइफ है। गवर्नमेंट शुड प्रोवाइड अस फ्री। लेकिन फ्री की तो छोड़िए, टैक्स भी कम नहीं करते, टैक्स भी कम नहीं करते, GST CGST पता नहीं क्या 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 लगाते जाते हैं, लगाते जाते हैं। अरे भैया
ये जॉज है, सॉफ्टवेयर है, चश्मे हैं, ये है, ये तो राइट टू लाइफ है, ये हमारा बॉडी का पार्ट है। आप हाथों पे टैक्स लगाओगे, आंखों पे टैक्स लगाओगे? कहने वाला कोई है नहीं, किसी की हिम्मत नहीं पड़ती है कि आवाज बुलंद करे। अगले क्या पता जेल में चला जाए अगले दिन, हु नोज, नोबडी नोज। सो ये राइट टू लाइफ है, जिसको बात जो समझते नहीं है लोग। तो ये असिस्टिव टेक्नोलॉजी है जो सिर्फ हमको हेल्प कर नहीं करती, सबको हेल्प करती है। और सारी टेक्नोलॉजी असिस्टिव टेक्नोलॉजी है, चाहे आप जो भी यूज करो। लास्ट हुआ का लास्ट है एक्सेसिबिलिटी, सुगमता। सुगम में भारत अभियान चल रहा है, एक्सेसिबल होनी चाहिए। चलिए रैम्प बना दो, एक्सेसिबल है, ब्रेल में लिख दो, एक्सेसिबल है, लेकिन इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी की एक्सेसिबिलिटी, वेबसाइट आप ऐसे बनाते ही नहीं हो कि स्क्रीन रीडर पढ़ पाए। स्क्रीन रीडर पढ़ पाए ऐसा वेबसाइट, गाइडलाइंस ही फॉलो नहीं करते, WCA जो भी गाइडलाइंस है। तो एक्सेसिबिलिटी है सुगमता, जो कि बड़ी टेक्निकल भी चीज है और नॉन टेक्निकल भी चीज है। तो एक्सेसिबिलिटी होनी चाहिए। अब कार्ड बनाना पड़ता है, UDID कार्ड, यूनिक डिसेबिलिटी आईडी, जो किसी मायने में यूनिक नहीं है, कहीं नहीं चलता है, लेकिन फिर भी यूनिक है। उसका जो वेबसाइट है अप्लाई करने का, वो एक्सेसिबल नहीं है, मुझे किसी की सहायता लेनी पड़ती है। तो ये आयरनीज आर मेनी लाइफ में, लाइफ इज फुल ऑफ आयरनीज, कंट्राडिक्शंस को एग्जिस्ट। हमारा काम होना चाहिए कि हम कोशिश करके जीवन को थोड़ा लिवेबल बना सकें, थोड़ा आनंदी जीवन। आनंद, सगळे अधिकार, सगळे कर्तव्य कशासाठी असतात? पुन्हा मी मराठीमध्ये आलो आता, ठीक आहे? ते असतात जीवनानंदासाठी। जीवन हा आनंदी व्हायला पाहिजे, नाही तर अधिकारांचं मला काय करायचं आहे, द्या की नका दे, पण जीवन हा आनंदी असला पाहिजे। म्हणून सगळे कर्तव्य, सगळे अधिकार, सगळ्या बाबी ज्या असतात त्या जीवनानंदासाठी असतात। आणि हा प्रत्येकाला वाटता आला पाहिजे जीवनानंद, फक्त माझ्यासाठी, फक्त तुमच्यासाठी नाहीये, प्रत्येकासाठी जीवन आनंदी असला पाहिजे। आणि याच्यासाठी आपण अधिकाराची भाषा बोलतो, याच्यासाठी आपण कर्तव्याची भाषा बोलतो, याच्यासाठी आपण पुष्कळ काही करतो, कायदे बनवतो। आणि कायदे बनवण्यात ती माझा थोडाफार सहभाग होता, विकलांग कायदा, ती गोष्ट वेगळी। तर याप्रमाणे आपण जीवन हे समग्ररित्या जगायला सुरुवात केली पाहिजे, फक्त आपल्या पुरतच नाही, तर व्यक्तिगत, सामाजिक आणि कॉस्मिक रित्या आपण तीनही लेवल्सवर जगलो पाहिजे। आणि फक्त आपल्या पुरतच, आपल्या व्यवसायापुरतं, आपल्या घरापुरतं आपण जर मर्यादित आहोत, तर हे कूपमंडूकाचं जीवन आहे। वी शुड बी ओपन ऍटलिस्ट टू द सोशल पॉसिबिलिटी, सामाजिकरित्या जुडलेलं पाहिजे। आणि एक आर्टिस्टिक पॉसिबिलिटी, काही ना काही कलाछंद आपण जोपासला पाहिजे, की जेणेकरून आपलं मन आणि आत्मा हा व्यस्त राहील आणि जीवनात पोकळी निर्माण होणार नाही। प्रत्येकाच्या जीवनात पोकळी निर्माण होते, सुरुवातीला होते, नाही तर मध्यकाली ते होतेच होते, किंवा शेवटी होते। तरी पोकळी भरून काढण्यासाठी का होईना, पण एखादा कलाछंद जोपासला पाहिजे, सामाजिकरित्या कशाशी तरी जुडलं पाहिजे। अब्राहम लिंकनला एका वकिलाने विचारलं, स्टुडंट लॉयर, विद्यार्थी वकिलाने विचारलं की मी काय वाचायला पाहिजे? त्यांनी म्हटलं लॉ सोडून सर्व काही, एव्हरीथिंग एक्सेप्ट लॉ। लॉ तर तू वाचणारच, पण यू शुड रीड एवरीथिंग एक्सेप्ट लॉ। से बहुत बड़ी एडवाइस है, बहुत बड़ी एडवाइस है। और जीवन के लिए दृष्टि हमको क्लोज नहीं रखनी है। जैसा मैंने कहा, एकलवादी होऊन चालणार नाही, पोकळीत जगून चालणार नाही, फक्त स्वतःसाठी आणि परिवारासाठी जगून चालणार नाही, तर आपल्या जीवनाचे आयाम हे 10 जरी नसले तरी 4-5 तर असलेच पाहिजे। 4-5 आयामात आपण जगलोच पाहिजे, नाहीतर ते जगणं फक्त असं लिनियर जगणं होईल, एकलवादी जगणं होईल, ज्याला काही विशेष अर्थ उरणार नाही। आणि आपलं असं जगणं नाही आहे, म्हणूनच आपण अशा ऍक्टिव्हिटी करत असतो। आज संवत्सर वेबिनार करत असतो, 84वां भाग। आता 84 के चक्कर में ही इंसान उलझा है, तो इसलिए 84 के चक्कर ने आपने भी मुझे उलझा दिया। और मैं कोई बहुत बड़ी बड़ी बातें करने यहाँ आया नहीं हूँ, छोटी मोटी बातें आपको बताई, थोड़े बहुत किस्से बताए कि शून्य से कैसे। मेरे एक सर थे डॉक्टर देशपांडे, अब हमारे बीच नहीं रहे, ते मला म्हणत होते तुझा सफर हा 0 पासून 0 माईलचा सफर आहे। कारण 0 मी सांगितलं तुम्हाला, आणि 0 माईल म्हणजे जिथे माझं ऑफिस आहे रिझर्व्ह बँक, तो भारताचा 0 माईल आहे तिथे, तिथून भारताचे सगळे डिस्टन्सेस मोजले जातात। नागपूरमध्ये 0 माईल आहे, तर हा 0 पासून 0 माईल पर्यंत मी चाललो आहे थोडंफार। आणि अशाच प्रकारे पुढेही थोडीफार वाटचाल, जेवढं काही आहे की 4 दिन उम्र के बचे हैं रकीब, देखो कैसे निकाल पाता हूँ। तो वही बात है, अब 4 दिन उम्र के जो बचे होंगे वो
निकलेंगे इसी तरह की गतिविधियों में, और थोड़ा बहुत अगर कुछ कर पाए। चौथी किताब आ रही है शायरी की, और इससे ज्यादा धीरे धीरे कुछ आगे भी बढ़ पाएंगे तो साथ सहारा आप जैसे लोगों का रहेगा, और तो कुछ ना कुछ आगे होता भी रहेगा। तो मेरे ख्याल से बहुत ज्यादा बोलने का विषय नहीं है। कुछ लोग आपको कुछ पूछना हो, किसी विषय पे बात करनी हो, तो वो हम कर सकते हैं। मेरे ख्याल से आधा घंटा तो मैं बोल ही चुका हूँगा। क्या वेळेचं भान राहत नाही, एक बड़ा बोलायला बसलं, मी बोलक तर नाही आहे प्रोफेशनली, आई एम नॉट अ बोलक, आई एम नॉट अ लेक्चरर, बट फिर भी तो थोड़ा होता है। तो मेरे ख्याल से फिर प्रश्न किसी को पूछने हो, कुछ पूछना, हिंदी मराठी इंग्लिश किसी भी भाषा में, सिंधी में भी चलेगा, आपको कुछ पूछना हो तो आप पूछ सकते हैं। सर खूपच सुंदर तुम्ही मांडलंय. पण या सगळ्या जीवन प्रवासात तुम्ही जे दृष्टिकोन सांगितला की जी कसं जगलं पाहिजे, तर जी तुमच्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण. सर्वात आनंदाचा क्षण, तेच मी सांगितलं, मी एकलवादी नाही आहे, तर एक क्षण असा सर्वात आनंदाचा मी सांगू शकत नाही. सर्वात आनंदाचे काही क्षण, एक वेळा मी जे सांगितलं, कन्व्होकेशन मध्ये हायेस्ट गोल्ड मेडल मिळाले आणि आईसोबत मी स्टेजवर गेलो 13 गोल्ड मेडल्स घ्यायला, तेव्हा पूर्ण हॉल दे दे स्टूड अप एंड गिव मी द स्टैंडिंग ओवेशन। तो वो एक बहुत बड़ी बात थी, क्योंकि मैं जीरो से चला था, जीरो मिला था मुझे, मैंने आपको बताया था। तो वो एक बहुत बड़ी बात थी। उसके बाद जब जॉब मिला, पहला जॉब, वो मैं अनाउंसर का जॉब था रेलवे में, बट वो भी एक आनंद का क्षण था, क्योंकि आज के जमाने में गवर्नमेंट जॉब मिलना बहुत मुश्किल चीज है, और आपकी लाइफ सिक्योर हो जाती है आज भी अगर गवर्नमेंट जॉब मिले तो वो भटकाव जीवन का थोड़ा कम हुआ। उसके बाद जब शादी हुई, वो भी क्षण बहुत अच्छा था। और उसके बाद जब बच्चे हुए, अच्छा एक बात मैं आपको बता दूं कि दोनों बच्चों के समय आई वॉज प्रेजेंट इन द ऑपरेशन थिएटर, मैं बिल्कुल हाथ पकड़े खड़ा था अपनी वाइफ का। और जैसे ही उनकी पहली किलकारी, फर्स्ट वॉइस होता है, वो सुना मैंने, तो वो भी एक बहुत बहुत आनंद का क्षण था। तो इस तरह से आनंद के क्षण जीवन में आते रहते हैं। हर हर रोज कोई ना कोई क्षण आनंद के होते हैं, आज भी जीवन में हर रोज आप एक सोते समय अगर आप ध्यान दो, तो कोई तो क्षण होता है जो आपको आनंदमय कर जाता है, आनंद विभोर कर जाता है। कोई ना कोई, किसी की कोई बात, किसी का कुछ कहना, किसी का कुछ छूना, किसी कोई गंध, कोई बात, तो आनंद तो जीवन में बिखरा पड़ा है। बस संवेदनशीलता की आवश्यकता है कि, वो एक शेर भी है इस मामले में कि तुम न मानो मगर हकीकत है, इस एहसास की जरूरत है, हुस्न ही हुस्न, जलवे ही जलवे, सिर्फ एहसास की जरूरत है। तो वही मैं कहता हूँ कि सिर्फ एहसास की जरूरत है। सर याच्या अगदी विरुद्ध कि हम्म। आपके जीवन में जो भी पेनफुल जी कुछ मोमेंट्स हो गए उसके बारे जी में बोल. जी बिल्कुल, उसमें भी मैं एकलवादी नहीं हूँ। तो देर आर सम पेनफुल मोमेंट्स, एक कोई पेनफुल मोमेंट सिलेक्ट करके बताना वो मुश्किल है। पेनफुल मोमेंट्स भी आते रहते हैं, पेन भी होता रहता है। कई बार इंटरव्यू में जब आपको ये कहा जाता है कि आप पढ़ाने के लायक नहीं हो, इवन दो आई एम नेट इन 3 सब्जेक्ट्स, लेकिन वो सिलेक्शन जब नहीं होता है, और मेरा टीचिंग लाइन में सिलेक्शन नहीं हुआ, मैंने प्रयास किया था शुरू शुरू में, तो वो बड़ा एक पेनफुल एक्सपीरियंस रहता है कि डिसेबिलिटी के कारण आपको उठाकर फेंक दिया जाता है बाहर। फिर और भी कई पेनफुल क्षण होते हैं। आप अपने किसी को देखना चाहते हैं, जबकि देखने का अनुभव मुझे नहीं है, लेकिन अगर आप देख नहीं पाते, तो वो भी एक पेनफुल क्षण है। ब्लाइंडनेस का क्षण, अनुभूति ब्लाइंडनेस की, वो एक पेनफुल अनुभूति है ब्लाइंडनेस की। और जब आप अपने किसी से बिछड़ते हो, वो भी बड़ा एक पेनफुल क्षण रहता है। तो ये जीवन में दर्द तो है। आप ये पूछते हैं कि दर्द कहाँ होता है, एक जगह हो तो बता दूं कि यहाँ होता है। दर्द होता है, मगर जाने कहाँ होता है। तो ये दर्द तो है, और उस दर्द को महसूस करना, ये भी एक बहुत बड़ी कैफियत है एक कवि की। जो कवि दर्द को महसूस नहीं कर सकता, वो आनंद का सृजन भी नहीं कर सकता, ये मेरा मानना है। तो इस तरह से दर्द और आनंद दोनों की अनुभूति करना एक कवि का परम धर्म है, परम कर्तव्य है। और इमेजिनेटिवली उसको ट्रांसफॉर्म करना, ये एक बहुत बड़ी चीज है कवि के लिए। सर बहुत बढ़िया. आपने दोनों भी अपोजिट्स मतलब पेन भी बताया और हैप्पीएस्ट मोमेंट भी बताए. तो जी। तीसरी चीज मुझे ऐसे लग रहा है कि जैसे आप पूरे जीवन में आपके इतना हम्म। एनर्जेटिक कैसे हो, इसका क्या सीक्रेट है, राज है.
हाँ, मैं सच बताऊं तो एनर्जेटिक नहीं हूँ, मेरा स्टेमिना डाउन हो जाता है। आपने कहा 8 बजे लेक्चर देना है, मैं चिंता में पड़ गया था कि जनरली आप कहते हैं ना 9 बजे देना है, मैं कभी नहीं मानता। बिकॉज वो मेरी बैटरी पूरी तरह से डाउन हो जाती है और 10 बजे मैं सो जाता हूँ। 10 बजे के बाद तो असंभव है जागना मेरे लिए। तो ये एनर्जी बहुत ज्यादा नहीं है मुझ में, लेकिन जितनी एनर्जी है सोचता हूँ कि उसको किस सत्कार्य में लगाऊं, अच्छे कार्य में लगाऊं, कोशिश वही करूं। बाकी एनर्जी बहुत ज्यादा नहीं है। और मेरे ख्याल से एनर्जी का सीक्रेट एक ही होता है, किसी की भी एनर्जी हो, वो चाहे कम हो या ज्यादा हो, एनर्जी का सीक्रेट एक ही होता है, वो होता है साथ सहारा। अगर आपको अपनों का साथ सहारा न हो तो आप कितना भी फिटनेस फ्रीक हो, कितना भी जिम जाएं, कितना भी कुछ करें, आप बिल्कुल एनर्जेटिक नहीं रहेंगे। और आपको अपनों का साथ सहारा हो तो आप कितना भी मोटे हो, ओवरवेट हो, मेरे जैसे नॉन एनर्जेटिक हो, फिर भी थोड़ी बहुत एनर्जी तो आप में बनी रहेगी। तो दैट इज द साइकोलॉजिकल सीक्रेट ऑफ बीइंग एनर्जेटिक। द कंपनी ऑफ लविंग पीपल इज द सीक्रेट ऑफ एनर्जी। सर, एक और दो चीजें मुझे जी। जानना जरूरी लग रहा है। एक तो जी। आपका जो जॉब है उसका वर्किंग एक्सपीरियंस कैसे है आपका, और दूसरी बात आप जो भी साहित्य में इतना बड़ा काम कर रहे हो तो उसके बारे में भी थोड़ा सा जी। बताइए ना। जी, जॉब की जो बात है, मैं असिस्टेंट जनरल मैनेजर हूँ रिजर्व बैंक ऑफ इंडिया में। 2004 में ज्वाइन किया था, मैनेजर ग्रेड बी करके। पहला, आई वॉज द फर्स्ट डायरेक्ट रिक्रूट ब्लाइंड पर्सन जो डायरेक्ट रिक्रूट हुआ ग्रेड बी में। 20 साल हो गए आज। चाहूँ तो पेंशन के साथ रिटायरमेंट ले सकता हूँ, लेकिन फिलहाल नहीं। और उसमें कार्य तो ये है कि मैंने जैसे कहा, टेक्नोलॉजी हुआ, ह्यूमन एड भी चाहिए होता है, टेक्नोलॉजी भी चाहिए होती है, बैंकों का सुपरविजन करना पड़ता है हमको। कंप्लेंट्स आती हैं, लीगल केसेस आते हैं, राइट टू इंफॉर्मेशन केसेस आते हैं, एडमिनिस्ट्रेशन देखना होता है, या जो भी बैंकों का सुपरविजन करना होता है। और मैं फ्रैंकली बताऊं, देर आर लिमिटेशंस। एक ब्लाइंड व्यक्ति बैंकिंग का कार्य पूरी तरह नहीं कर सकता है, ये सच्चाई है। लेकिन जो कर सकता है वो उसने करना चाहिए। और टेक्नोलॉजी के साथ, ह्यूमन एड के साथ करता हूं, मैं कोशिश पूरी करता हूं। लेकिन डायरेक्ट फाइनेंशियल ट्रांजैक्शंस, इंस्पेक्शन ऑफ द बैंक्स, इस तरह की चीजें मैं नहीं करता हूं, क्योंकि वो शायद संभव नहीं है ब्लाइंडनेस के साथ। और मेरा सच कहूं तो बहुत ज्यादा इंटरेस्ट बैंकिंग में पहले से लेके नहीं रहा है। तो मैं एक बैलेंस स्ट्राइक करता हूं अपने लिए, और मैं उस उतना काम मैं करता हूँ। और एक प्रमोशन मिला है, आज एजीएम हूँ। आगे प्रमोशन का मैं, मुझे कोई ध्येय नहीं है मेरा। ऐसा मत समझें आपकी आई एम ए बिग अचीवर और मैं प्रमोशन पे प्रमोशन लेता जाऊंगा आरबीआई में। नो, दैट इज नॉट माई कप ऑफ टी। मैं चाहता हूं कि मैं अपना बैलेंस बनाए रखूं, दूसरे क्षेत्रों में काम करूं। प्रोफेशनली जितना चल रहा है उतना ठीक है। एंड इवन आई डोंट वांट द ट्रांसफर्स, कि मैं अपने शहर से उजड़ के दूसरे शहर में जाऊं, वहां बसूं। कई लोग हिमायत करते हैं कि हाँ हाँ, नो नो, आई एम नॉट दैट। दो दो तरह के लोग होते हैं, बादल की तरह और पेड़ की तरह। बादल वाले लोग भटकते रह सकते हैं एक शहर दूसरे शहर। मैं पेड़ की तरह हूँ, मुझे जहाँ जड़ें हैं मुझे वहीं रहना ठीक लगता है। तो इस तरह से रियलिस्टिकली स्पीकिंग, आप मुझे ऐसा सुपर अचीवर और ये सब समझने की भूल मत करें। आई एम मीडियम रेट एम्प्लॉय, आरबीआई के हिसाब से भी आप पूछेंगे उनको तो इट्स नॉट वेरी एक्स्ट्रॉर्डिनरी थिंग विच आई एम डूइंग। आई एम मीडियम रेट एम्प्लॉय। अब साहित्य की बात, साहित्य में मेरी रुचि बचपन से है। हमारे मामा जी थे, वो संगीत सिखाने आते थे बड़े भाई को। तो उन्होंने गजल और कविताओं की बात की, उससे मेरी बचपन से रुचि जागी। और मैं 13 साल की उम्र से लिखने लगा। जब पहला स्कूल छूटा मेरा, दूसरे स्कूल में गया, तो वो जो बिछड़ना था मित्रों से, स्कूल से, उसके गम में, कोई भी शायर पहले गम में ही लिखता है, फिर प्यार के गाने लिखता है, फिर गम और प्यार के मिला के लिखता है। हर शायर की जर्नी ऐसी ही होती है, लेकिन बाद में वो पहुंचता है कॉस्मिक लेवल पे। और मैं पता नहीं कॉस्मिक लेवल पे अभी पहुंचा हूं कि नहीं पहुंचा हूं, चौथी किताब आ रही है। लेकिन गम, प्यार, प्यार का गम, ये सारी चीजें छूटती नहीं है, वो तो होती होती हैं। लेकिन आगे इंसान फिलोसॉफिकल और मानवीय दृष्टिकोण में और पता नहीं कहाँ कहाँ पहुंच जाता है। तो इस तरह से वो शायरी भी चल रही है और पढ़ना भी चल रहा है। जितना इंसान लिखे उससे 10 गुना ज्यादा पढ़ना चाहिए। हमारे बड़े भाई साहब डॉक्टर विनोद आसूदानी को अभी अभी साहित्य अकादमी अवार्ड मिला है इस साल का, लास्ट ईयर का। तो मैं उन उस फंक्शन में भी शरीक होने गया था। एक बहुत बड़ी बात थी हमारे लिए, सबके लिए, वो सबके लिए। तो इस तरह से साहित्य में मेरी रुचि बनी हुई है। और मैं चाहता हूँ कि कुछ करूँ। उस रोज ये लगता है कि बेकार जिए हम, जिस रोज सनम जिक्र तुम्हारा नहीं होता। तो इस साहित्य के साथ इस तरह का नाता है। उस रोज ये लगता है कि बेकार जिए हम, जिस दिन साहित्य का कोई जिक्र ना हो,
कुछ पढ़ें या लिखें नहीं। लिखना तो खैर कम ही होता है, पढ़ना भी ना हो किसी दिन तो लगता है फिर बेकार जिए। तो इस तरह से साहित्य में भी थोड़ा चल रहा है। और एमए इंग्लिश तो किया ही था मैंने, उसमें भी गोल्ड मेडल मिले ही थे, लेकिन वो कोई साहित्यिक क्वालिफिकेशन नहीं है, दैट्स अ डिग्री। बट साहित्यकार वही है जो लिखता पढ़ता रहता है जीवन भर, और साहित्य की अपनी समझ जो डेवलप कर ले, वो साहित्यकार है। जी। बहुत ही बढिया सर. आता आपल्यासोबत जे प्रेक्षक आहे मी त्यांना विनंती करतो की अनम्यूट करून बोला. रणजित जोशी सर, आधी तुम्ही खूप सिनियर आहात तर तुमच्यापासूनच सुरुवात करा. हाँ घनश्याम है। राजेश जी नमस्कार, पहचानते क्या मेरे नमस्कार। को? जी जी जरूर। हाँ, मैं 3 भाइयों को पहचानता, बाकी तो दोनों को हाँ नहीं जी जी पहचानता। जी, बिल्कुल बिल्कुल। हाँ, विनोद जी को, घनश्याम को, हाँ, आपको। नहीं मैं राजेश। तो जी आपने ये बातें कही, एक्चुअली दैट इज टू मच बेटर, पर सोसाइटी में वैसा होता नहीं है। जी। हाँ, तो अपने को तो लड़ना ही पड़ता है जिंदगी में, लड़ाई हाँ। तो करना ही है और आगे बढ़ते ही रहते हैं अपन। बिल्कुल। आपकी कविता में भी, कविता पढ़ता देखता हूँ, विनोद जी की ही देखता हूँ जी जी। कभी वो इस पे। तो बाकी क्या है, कैसा क्या है सब? बस मुलाकात बिल्कुल, नहीं दुआ है होती आपकी। हाँ, सिर्फ दुआ है आपकी, आशीर्वाद है। घनश्याम जी से वो मुलाकात होती है मेरी, हाँ जी हाँ जी। बाकी आपसे मुलाकात। जी जी। तो बहुत ठीक है, बहुत बहुत। शुक्रिया आपका। नहीं नहीं, बहुत हाँ, शुक्रिया अच्छा आपका अच्छा हौसला लगा अफजाई सुन के के। लिए। थैंक यू। जी जी। हॅलो. नमस्कार सर, सावरकर सर नमस्कार। बोलताय. हाँ तुमचं जे एक वेगळेपण म्हणजे एम.ए. गोल्ड मेडल आहे ना इंग्लिशचं, हो, तुमचा जो रायटर होता तो कमी शिकलेला असतो एम.ए.च्या ऑफ कोर्स लेवलपेक्षा. ऑफ हा, कोर्स। तर मग तुमचं चांगलं इंग्लिश त्यांनी बरोबर लिहिलं म्हणून गोल्ड मेडल मिळालं, का तुम्ही त्याला आधी ट्रेनिंग दिलं थोडंसं की असं असं लिहिशील, नाही नाही, म्हणजे आता मी ते मी असं बोलीन सांगतो का असं तुम्हाला. लिहिशील. हो हा सांगतो तुम्हाला. रायटर घेताना आम्ही निवडत होतो की, कारण की आम्ही सिम्पली स्पीकिंग आम्ही एक साधारण विद्यार्थी नव्हतो, ठीक आहे. हा. आम्ही एक एक्सेप्शनल स्टुडंट होतो हे आम्हाला माहित होतं. हो म्हणून हो आता रायटर मुळे प्रॉब्लेम व्हायला नको. त्याचे समजा हो स्पेलिंगच, आता एक एक शब्दाचं तुम्ही हो. स्पेलिंग सांगू शकत नाही. नाही नाही, तसं नाही म्हणत आहे, पण तरी हा. इंग्लिश एकदम हे, आणि मग त्याचं समजा तो बी ए लिटरेचर असेल तरी पण तो तेवढा एम.ए.च्या लेवलचं लिहू शकला, ह्याच्यात खरंच नाही तुमचं नाही, हो तेच शोधण्याचं तेच मी कौशल्य आहे. म्हणतो की एक आमचा नेहमी होता की काहीही स्पेलिंग जर तुला कन्फ्युजन असेल तर हा तू विचारू शकते. हा हा आमचा स्टँडिंग. आणि मध्ये मध्ये आम्ही विचारतही होतो की काही स्पेलिंग जर मला वाटलं की काही डिफिकल्ट वर्ड आहे तर मी हो. स्वतःच स्पेलिंग सांगत होतो. त्याच्यामध्ये एक अच्छा. इंटरेस्टिंग किस्सा सांगतो मी तुम्हाला. हा काय झालं, आमचे जे एचओडी होते डॉक्टर जयंत परांजपे, हा त्यांनी आम्हाला एक वॉर्निंग दिली होती सगळ्यांना की हा जर एकही स्पेलिंग मिस्टेक झाली तुमच्या पेपरमध्ये, एकही, कारण की तुम्ही लिटरेचरचे विद्यार्थी आहात, ठीक आहे, हो. तर मी त्या पेपरमध्ये तुम्हाला फर्स्ट डिव्हिजन कधीच देणार नाही. अच्छा. फर्स्ट डिव्हिजन म्हणजे 60 अँड अबव, राईट. हो तर ते आम्हाला क्रिटिसिझम शिकवत होते आणि मी पुष्कळ चांगला पेपर लिहिला होता, पण मला मार्क मिळाले ते 59. का अच्छा. बरं असं झालं असेल? ते म्हणूनच झालं असेल की माझ्या रायटरकडून एखादी तरी चूक झाली असेल स्पेलिंगची, आणि डॉक्टर हा परांजपे शब्दाचे खरे होते. त्यांनी जे आता हो त्यांना थोडी माहित पडलं असेल की माझाच पेपर आहे म्हणून. हा त्यांना माहित नसेल ना पडलं की माझाच पेपर आहे. हो हो म्हणून त्यांनी एकही स्पेलिंग मिस्टेक झाली तर मी 60 आणि वरती मार्क देणार नाही हा हम्म. शब्द आपला पाडून कितीही चांगला पेपर असला तरी त्यांनी 59च मार्क दिले होते मला. अच्छा. हो, तर हाही नुकसान होतो. हा. म्हणजे ते 13 गोल्ड मेडल तर आहेच, त्याचं तर हम्म. म्हणजे प्रश्नच नाही, अनपॅरल आहे. पण जी. हे सुद्धा एक वेगळी अचिव्हमेंट आहे की कमी हा. शिकलेल्यांकडनं मेरिटच्या हो, लेवलचं नाही काम नाही, बिलकुल. करणं. ते तर रायटर कडून लिहून घेणं ही हा एक म्हणजे आहे, त्या चॅलेंज आहे. हो. आणि मी खरं आणि सांगतो, मी आय एम ग्रेटफुल टू ऑल माय रायटर्स. मुलीच होत्या, मुलं तर नव्हते. प्रत्येकीची नावं सुद्धा आज मला आठवणीत आहेत. ते आपल्या आपल्या हा जीवनात पुष्कळ चांगल्या याच्यावर आहेत. पण त्यांनी हा जे सहकार्य केलं, आणि हा सहकार्य म्हणजे जे डिक्टेशन घेऊन त्यांनी लिहिलं, हा हा हो म्हणण्यापासून सहकार्य आहे ना. आम्ही जे लिहित असो, हा
म्हणजे वर्ड बाय वर्ड आम्ही डिक्टेशन देतो, सेंटेन्स बाय सेंटेन्स नाही, वर्ड बाय वर्ड. तर ते ओके. लिहिणं आणि हा हा. हू करणं 4 तास. एकतर मला माहित आहे, लहान मी MSc करत असताना 10वीची मुलगी होती रायटर माझी, कारण की कोणी अजून भेटलं नाही. माझ्या अच्छा. कॉलिगची मुलगी होती 10वीची. 4 हम्म. तास एकामागे एक मी लिहित गेलो ती लिहित गेली. शेवटी जेव्हा पेपर संपला तेव्हा ती हम्म. म्हणते, अंकल मला ब्लिडिंग झाली हातामध्ये. अरे अशा बापरे. हे आठवणी सुद्धा अशा आहेत. हो. आणि तुम्ही आवाजावरनं मला थोडस ओळखलं का? हो, बिलकुल ओळखलं मी तुम्हाला. डॉक्टर हम्म, बत्रांकडे आपण BRC ला भेटलो होतो. हो, जी जी जी, बिलकुल हा, हा. बिलकुल. आणि मिसेस देशपांडे, शिरीष जी, देशपांडे माझ्या कलिग होत्या. हा हा आम्ही हा, दोघं अच्छा अच्छा, धरमपेठ कॉलेजला होतो. हो हो हो, बिलकुल. हं. चला, थँक्यू. जी जी, छान शुक्रिया, उत्तर दिलं तुम्ही. थँक्यू थँक्यू. या या निमित्ताने शिरीष, डॉक्टर शिरीषची आठवण आली नाही. बिलकुल हो. डॉक्टर साहेब, मी तर हा. आपल्या याच्यात मी उल्लेख केलाही त्यांचा. हो सर तर आमचे फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड होते. आणि 10 हो फेब्रुवारी 2021 तर धक्काच बसला एकदम. हो, एकदम हम्म. माझ्याबरोबर लावला होते ते. आणि खरं सांगतो मी, आजही बोलता बोलता त्यांची आठवण अशी येते की ते हयातच आहेत. आणि आम्ही बोलता बोलताना मित्रासोबत म्हणतो की सर असते तर त्यांनी असं म्हटलं असतं. हो. असं आहे. हा. ते पण एकदा ओळख झाली की ओळख ठेवायची. हो, बिलकुल बिलकुल चांगले मित्र होते म्हणजे अगदी. बिलकुल. डॉक्टर घनश्याम सर, सुनीता मॅडम, तेजश्री मॅडम, अनिता मॅडम. सबको नमस्कार। नमस्ते नमस्कार सर, नमस्कार बोलिए. पूरी बात सुन ली जी. और हृदय में संजो ली। मतलब संजो ली कहने से जो चीजें बताई गई वो मैंने दोहरा ली, क्योंकि ये एक ही परिवार से आते हैं, आप सब लोग जानते जी। हैं। तो बस यही कहूंगा कि है 2-4 लोग यहाँ पर प्रेजेंट पार्टिसिपेंट, तो एक आध अच्छी गजल भी सुना ही दीजिए इन लोगों को। अरे भैया, हाँ, बिल्कुल। आप कहते हैं तो मैं भी बिल्कुल बोलने आपका वाला आदेश। था, सच्चे एक गजल सुनाइए। जी, आपका आदेश है, घनश्याम भाई का आदेश है, तो बिल्कुल। अब अच्छी तो पता नहीं, पर एक नज्म सुनाता हूँ जो थोड़ा डिसेबिलिटी के हवाले से ही है। हाँ कि आप लोगों ने एक साहिर होशियारपुरी की गजल सुनी होगी, जगजीत चित्रा गाते हैं कि कौन कहता है मोहब्बत की जुबां होती है, ये हकीकत तो निगाहों से बयां होती है। तो मैंने उसका जवाब लिखा था जब मैं हाई स्कूल में ही था, 10th के अच्छा। जमाने में ही जवाब लिखा। मैंने कहा ना, कोई भी शायर प्यार से और गम से और फिर प्यार के गम से शुरू करता है ये सब। तो उस समय जवाब लिखा था, तो आप थोड़ा सुनिए, उसके कुछ बंद पेश करता हूँ कि किस तरह से ये चीज आंखों से ही बयां नहीं हो सकती। प्यार जो चीज है वो तो मन की, तन की और मन की चीज है। तो हम ये कहते हैं मोहब्बत की जुबां, शायर कहते हैं कौन कहता है मोहब्बत की जुबां होती है। तो हमने कहा कि हम ये कहते हैं मोहब्बत की जुबां होती है, ये हकीकत क्या निगाहों से बयां होती है। और इश्क को हाथ की उंगली से बयां करना क्या, इश्क को आंख की पुतली से बयां करना क्या, यूं तो तौहीन मोहब्बत की यहाँ होती है, हम ये कहते हैं जुबां होती है। बाकी सेंसेस की भी बात की गई है अभी, कि वो महकते से तसव्वुर की महकती खुशबू, वो महकते से, तसव्वुर कहते हैं ख्याल को, कल्पना को, तो वो महकते से तसव्वुर की महकती खुशबू, उन अदाओं में वो फूलों की बहकती खुशबू, उन अदाओं में वो फूलों की बहकती खुशबू, सबाए बागे गुलशन तो वो हाँ होती है, हम ये कहते हैं मोहब्बत की जुबां होती है। और वो सदा इश्क की रंगीनियों में डूबी, सदा मतलब आवाज, वो सदा इश्क की रंगीनियों में डूबी हुई, वो मोहब्बत भरा इजहार इसकी खूबी हुई, ऐसी ताकत सिवा आवाज कहाँ होती है,
हम ये कहते हैं मोहब्बत की जुबां होती है। वो किन्हीं मरमरी हाथों का छू गुजर जाना, अब छूने की बात है ये, कि वो किन्हीं मरमरी हाथों का छू गुजर जाना, वो किसी जिस्म का थर्राना और सिहर जाना, वो किसी वो किन्हीं मरमरी हाथों का छू गुजर जाना, वो किसी जिस्म का थर्राना और सिहर जाना, ऐसी तासीर निगाहों में कहाँ होती है। हम ये कहते हैं मोहब्बत की जुबां होती है ये लाजिम कि रहे राहे मोहब्बत में नजर, जो बयां कर दे जज्बाते दिलो जहनो जिगर, पर सिवा इसके बहार ये न खिजां होती है। हम ये कहते हैं मोहब्बत की जुबां होती है। गर यही सच है ओ साहिर, तो बता मैं हूँ रकीब। साहिर होशियारपुरी की थी ओरिजिनल गजल, कि गर यही सच है ओ साहिर, तो बता मैं हूँ रकीब। रकीब मेरा नाम है, कविता का नाम है, पोएटिक नेम है, तकल्लुस। तो गर यही सच है साहिर, तो बता मैं हूँ रकीब, क्या मोहब्बत ही नहीं लिखी गई मेरे नसीब। क्या न नाबीनों के न दिल न ही जान होती है। हम ये कहते हैं मोहब्बत की जुबां होती है, ये हकीकत क्या निगाहों से बयां होती है। इस तरह की है नज्म थी उस जमाने में लिखी हुई। बहुत गहरी चीज है, समझने वाले यदि हो तो जी समझने वालों के लिए बहुत गहरी चीज है। जी सर, और शुक्रिया ये भैया। एक बंद का उपयोग हमने एक कहानी में भी जी अप्रत्यक्ष रूप से किया है, करने की कोशिश की है। हाँ हमारा हाँ है अंधेरों का आदर, उसकी जो शीर्षक है, हाँ। उसमें भी हमने एक बंद का उपयोग, वो मरमरी हाथों वाला जो, अच्छा हाँ जी जी उसका बिल्कुल। उपयोग करने का प्रयास किया है। और ये तो बहुत बड़ी बात है। इस तरह की जो, मतलब, इसको विद्रोही शायरी तो नहीं कहेंगे, पैरेलल शायरी भी नहीं कहेंगे, लेकिन इस तरह के जो रिस्पॉन्सेस शायरी जी में होते जी हैं, जी वो एक बहुत रेयर होते हैं, और दूसरे वो बहुत चैलेंजिंग भी होते हैं। शायर के लिए चैलेंजिंग होते हैं और रीडर के लिए बड़े रेयर होते हैं। इस तरह की चीजें यूजुअली लिटरेचर में पढ़ने को नहीं मिलती है। तो इस तरह का भी प्रयास आपने किया, ये बहुत काबिल जी तारीफ। जी, वाह शुक्रिया। हाँ बहुत ही बढ़िया सर। हाँ थैंक यू। सुनीत सुनीता मैडम, तेजश्री मैडम, मनीषा जी। हाँ बोला सुनीता हॅलो मैडम। हॅलो सर. हाँ हाँ बोला नमस्कार। बोला. खूप छान झालं सरांचं लेक्चर. इन्स्पायरिंग पण होतं, पण त्यांनी कुठंही आपल्या अपंगत्वाचा भाऊ केला नाही किंवा त्याच्याविषयी जास्त निगेटिव्ह अजिबात ते बोलले नाहीत. खूप पॉझिटिव्हली त्यांनी सगळ्या गोष्टी अचीव्ह केलेल्या आहेत. ते खूप घेण्यासारखं होतं त्यांचं. आणखी सुरुवातीला ते म्हणाले की 100% कधीच कोणी कुठं असू शकत नाही. ते 40-60% ऑडिओ मध्ये ऐकू शकतात वगैरे. ते पण त्यांचं अगदी बरोबर होतं. की आता मी पण क्लिनिक मधनं येता येता रोडवरनं गाणं लावून मोबाईल लावून हाँ ऐकत हाँ हाँ, जी जी। पण खूप छान सर. मी डॉक्टर सुनीता पवार, जी सध्याची मुस्कान नाकाडे, रत्नागिरी. अच्छा। आणि माझ्या मिस्टरांची पण संस्था आहे RSV फाउंडेशन म्हणून. आणि मी गेल्या आठवडाभर मी त्या संस्थेतले जेवढे काही अंध मेंबर्स होते, तर त्यांचं हम्म। सॉर्टिंग करून त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलाय. आणि या सगळ्या अच्छा गोष्टी मी अच्छा। आता रिसेंटली करतच आहे. आणि आज तुमचं बरोबर आहे लेक्चर. तुमचं हे झाल्यानंतर कार्यक्रम मी त्या ग्रुपला ते सेंड करणार आहे सगळ्यांना, जी जी। मोटिवेशनल स्पीच ऐकण्यासाठी नहीं तुमचं. खूप छान नहीं नहीं, धन्यवाद। कधीतरी भेटण्याचा योग येईल आपल्याला. जरूर आणि जरूर। माझे एक मित्र आहे स्वागत थोरात म्हणून, ते ब्रेल मध्ये स्पर्श ज्ञान म्हणून पाक्षिक वगैरे हो काढतात मुंबईचे. हो। आणि भावेश भाटे यांशी माझा जवळचा संपर्क आलेला वस्तीवर. मी कोल्हापूरच्या हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप संस्थेमध्ये होते 13 वर्ष. अच्छा अच्छा। त्यावेळेस त्यांच्याशी एक खूप छान, म्हणजे थोडंफार आहे अंध कॅटेगरी शी रिलेटेड मी. पण ऐकलंय खूप तुम्हाला. कारण अंध लोक खूप ब्रिलियंट असतात. त्यांची ग्रास्पिंग पॉवर, लिसनिंग पॉवर खूप चांगली असते. आणि ते खूप मस्त बोलू शकतात. तुमचं मराठी पण कानाला खूप छान वाटत होतं ऐकायला. नाही, आणि बाकी या गोष्टींशी जी मी सहमत नाही आहे. म्हणजे अंध लोक ब्रिलियंट असतात वगैरे असं नाही आहे. नाही असतात सर अंध असं काही लोक अंध असतात. नाही. आणि खूप छान तुमचं, मस्त, मला खूप आवडलं. मी परत परत ऐकेन. आज नाही, ऐकलंच थँक्यू आहे. थँक्यू थँक्यू. ओके, ऑल दी बेस्ट तुम्हाला पुढच्या वेळेस. 13चे 26 गोल्ड मेडल मिळव. थँक्यू. ओके बाय.
धन्यवाद डॉक्टर सुनीता मॅडम, जी तेजश्री मॅडम, डॉक्टर अनिता, मनीषा जी बोला. सर नमस्कार. नमस्कार. मी मनीषा स्वामी नाशिकवरून बोलते सर. जी सर इतकं सुंदर आजचं लेक्चर होतं ना की काय बोलतात, साहित्यिक म्हटल्यानंतर खूप इमोशनलच असतात असं नाही, तर एक प्रॅक्टिकल पण आपल्याला दृष्टी दिल्यासारखी असं वाटतंय की नाही हे मी करत नाही, मी ह्या गोष्टींमध्ये अडकत नाही. जर म्हणजे मी पण एक दिव्यांगच आहे सर, आणि दिव्यांग लोक जर ह्या गोष्टींमध्ये अडकलं नाही तर प्रगती करू शकतात, हे तुम्ही दाखवून दिलंय सर. थँक्यू. म्हणजे आपल्या कुठल्याही गोष्टीचा बाऊ करत नाही बसायचा आणि नवीन नवीन यशाची शिखरं पादाक्रांत करायची असते, हे तुमच्याकडे ऐकून तुमचं सगळं मला समजतंय. एकदम म्हणजे असे अभिमानाची गोष्ट आहे की अरे आपल्यामधून खूप छान लोक मस्त मस्त काम करत असतात. नक्कीच म्हणजे एकदम प्रेरणादायी होतं आजचं सेशन सर. नाही, थँक्यू. धन्यवाद धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू सर. नमस्कार सर. हॅलो. नमस्कार. नमस्कार. ते खूपच छान, अगदी कमी वेळेत सगळा जीवनपट मांडलात आपण, आणि तुमची बघण्याची जी दृष्टी आहे सकारात्मकतेची, छान वाटलं. आता सुद्धा तुमचं सुनीता मॅडम म्हटले की अंध लोक खूप ब्रिलियंट असतात, तुम्ही म्हणताय अंध लोक अंधच असतात. म्हणजे पण किती अगदी सहजपणे आणि खरंच आहे. तर आपण सगळे रिलेटेडच आहोत. आपण आपलं बिलकुल. म्हणजे योग्य पद्धतीनंच शेअर करत राहू आणि जीवनाचा आनंद घेत राहू. खूप छान वाटलं. मी पण थोडं ड्रायव्हिंग करत करतच ऐकलं पुन्हा एकदा जी सगळं, जी पण खूप छानच वाटलं. आणि तुमचं ते रायटर वगैरे हे अनुभव आम्हाला पण येतात संस्थेमध्ये वगैरे. हा 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 तर म्हणजे छान काय काय ऐकायला मिळेल. पुन्हा एकदा खरंच ऐकीन मी. आणि तुमच्या बिलकुल. पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. नाही नाही, धन्यवाद तुमचे, धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. सर तुमचं कारकीर्द सगळी ऐकली आणि खूप छान वाटलं सर, म्हणजे आपण इन्स्पायरेबल. आपण अनिता फाफाळे. अच्छा अच्छा, हा. तर खूप छान सर वाटलं. मला फक्त एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुम्ही प्रबंधाचा उल्लेख केला सर, तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. आणि सध्या म्हणजे तुम्हाला आणि त्यामध्ये रिसर्च तुमचा चालू आहे, तर मग म्हणजे म्हणजे काय रिसर्च करणार आहात, तर त्याबद्दल. रिसर्च मी तेव्हा केलं होतं जेव्हा कायदा बनत होता 2016ला. जो कायदा बनला तर 4-5 वर्षापासून त्याचे कन्सल्टेशन्स होत होते, आणि त्या कन्सल्टेशन्स मध्ये जाऊन जाऊन मी पुष्कळ सल्ले दिले, आणि शेवटी विज्ञान भवन मध्ये शेवटचा कन्सल्टेशन झाला होता लीगल एक्सपर्टचा, त्याच्यामध्येही मी गेलो होतो. तर खरं पाहता तोच रिसर्च होता. ऍक्च्युली पीएचडी साठी माझा हाच टॉपिक होता, पण ते पीएचडी संपू शकली नाही. मध्येच मी सोडून मग प्रॅक्टिकल केसेस वगैरे हँडल करायला सुरुवात केली. मला वाटलं का आता पुष्कळ झालं आहे, म्हणजे काय लिखाण वगैरे पुष्कळ झालं म्हणजे अकॅडमिकली. सो आय वॉज स्लाइटली बोर्ड विथ द अकॅडमिक्स. आणि पुन्हा आता प्रयत्न आहे तो पूर्ण करण्याचा रिसर्चवर. पण प्रॅक्टिकली जेव्हा आम्ही केसेस हँडल केले आणि कन्सल्टेशन्स मध्ये गेलो, तर तिथे जे सल्ले दिले, अनफॉर्च्युनेटली काही त्यांनी केलेले आहेत ऍक्टमध्ये, पण काही त्यांनी केलेले नाही आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट सल्ला मी तुम्हाला म्हणजे त्यांना जो दिला होता आणि जो सर्वांना उपयोगी ठरला असता, आणि जो त्यांनी त्याचा अवतार आता बदलून UDID वगैरे केलेला आहे, मी त्यांना एकच गोष्ट सांगितली होती की आय थिंक आर्टिकल 263 असेल कॉन्स्टिट्यूशनचा, आता मेमरी थोडी लॅप्स होत आहे. त्यामध्ये पब्लिक रेकॉर्ड्सला मान्यता देऊ शकतो आपण पूर्ण भारतात, कोणत्याही राज्याचे पब्लिक रेकॉर्ड्स असतील. तर मी त्यांना सांगितलं होतं की जे ब्लाइंडनेस सर्टिफिकेट आपण इश्यू करवतो वेगवेगळ्या राज्यामधून, त्याला तुम्ही राष्ट्रीय मान्यता देऊन द्या संविधानिकरित्या. पार्लमेंट देऊ शकते. काही फालतूची UDID दुसरा काढायची काही आवश्यकता नाही आहे. जे डिसेबिलिटी सर्टिफिकेट इश्यू होतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये, त्यांना पूर्ण देशभर तुम्ही मान्यता देऊ शकता. पण असं काही होण्याच्या त्यांनी UDID वगैरे काढलेला आहे, आणि आता तर युनिक डिसेबिलिटी कार्ड किती युनिक आहे आणि किती नाही आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. अशा प्रकारचे पुष्कळ सल्ले होते, काही पुढे आले काही नहीं आले, पण दैट वाज माय आई मीन पैशन. अभी अगर पीएचडी हो सका तो कर लूंगा, मे बी अगर नहीं भी कर पाए तो कोई बात नहीं. हम मतलब कंपाउंडर ही ठीक है, डॉक्टर की ये नहीं है. खूप छान सर. तर म्हणजे मला गाईड करा सर, मग इथून पुढे जी मला म्हणजे आवड आहे की या आपल्या क्षेत्रामध्येच जी संशोधन करायचे. जी, तर खूप छान सर, मी तुम्हाला ऐकून खूप थँक्यू. छान वाटलं. आणि
पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा सर. थँक्यू सर. धन्यवाद धन्यवाद. खूपच छान राजेश सर. जसं समर्थ रामदास स्वामी म्हणतात की जे जे अनुकूल ते करावे तात्काळ, त्या जी पद्धतीने तुम्ही तुमचं जीवन जगले आहात. आणि त्या पद्धतीने की प्रत्येक गोष्टी तुम्ही जेव्हा सुरू केलं तुमच्या भाषणाला तिथपासून तर आतापर्यंत, की सगळं पॉझिटिव्ह आणि जे पण आलं ते म्हणजे सामावून घ्यायचं आहे आणि त्याला जे पण काय आहे की ऍक्सेप्ट करून त्यावर मात करून पुढे जात राहायचं. आणि जे तुम्ही सांगितलं की नो वन इज परफेक्ट, ते तर आहे. एक वरचा कर्ता जो आहे परब्रह्म, तो जर सोडला तर कोणीच परफेक्ट नाही. हे तर काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे आपण सगळेच अपूर्ण आहोत. आणि ते तुम्ही उदाहरणाने पटवून दिलं, हे निश्चितच खूप छान. आणि सर असं व्यक्तिमत्व की जे फक्त बोलत नाही, लिहित नाही, तर ते जीवन जगून दाखवतायत आणि दुसऱ्यांना प्रेरणा देत आहेत, तर निश्चितच लोकांसाठी हा एक नवीन मार्ग किंवा काय म्हणतात राजमार्ग आहे की ज्यातनं लोक पुढे जाऊ शकतात आणि आपल्या जीवनात बदल घडवू शकतात. आता फेसबुक लाईव्ह पण सुरू आहे, नंतर युट्यूबला पण लोक बघतील. तर जी निश्चितच जी सर जेवढे पण तुमच्यासारखे व्यक्तिमत्व इथं येतात आणि तुमचं जीवन प्रवास शेअर करतात, तर निश्चितच आम्हाला यातनं शिकायला मिळतं, ऐकायला मिळतं आणि इतर लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. प्रत्येक वेळेस हे जाणवतं सर की जे पण व्यक्ती येत आहे प्रत्येक वेळेस ते काहीतरी नवीन सांगून जातं आणि ते आमच्यासाठीच नाही तर सर्वांसाठी खूप फायद्याचं आहे. असंच मी समजतो. आमच्या संपूर्ण परिवाराकडून तुमचे ऋण व्यक्त करतो आणि निश्चितच जेव्हा तुमच्या मार्गदर्शनाची गरज असेल आम्ही तुम्हाला नक्कीच आवाज देऊ. नाही बिलकुल सर जाता चांगलं आता वाटलं हो जाता आता तुमच्यामध्ये येऊन. सर्वांसाठी एक संदेश द्यावा सर. नाही आणि संदेश वगैरे द्यायला मी काही तेवढा मोठा नाही आहे नाही आणि सर, तसं काही नाही तुम्ही आहे. जे मी तुमचे बोललो मोठेपण आहे, नाही तरी नाही जे पण मी एक बोललो बस छोटासा तेच संदेश. आता सध्याच्या परिस्थितीत सध्याच्या दिवशी मी तेच मानतो. पुढे हा काय होईल याचं काही सांगता येत नाही. आपले विचारही बदलतात, सर्व काही बदलते. आजच्या तारखेला 1 एप्रिल 2024 जी जीवनदृष्टी आहे माझी, ती मी तुमच्या समोर मांडली आहे. आणि काही बाबी सुटल्याही असतील आणि काही बाबी बदलतीलही, पुढे होऊ शकते असं काही. पण माझं म्हणणं हेच आहे की एव्हरीबडी शुड बी अलाइव्ह टू द लाईफ. एकाच फ्रेज मध्ये मी त्याला आय विल समराइज इट इन वन फ्रेज, वन शुड बी अलाइव्ह टू द लाईफ. जीवनाप्रती आपण जिवंत राहिलो पाहिजे. जीवनाप्रती जिवंतता ही आपल्यामध्ये असली पाहिजे. कारण की पुष्कळ लोक मी पाहतो, म्हणजे त्यांना भेटतो, दे आर नॉट अलाइव्ह टू द लाईफ. दे आर अलाइव्ह बट दे आर नॉट अलाइव्ह टू द लाईफ. जीवनाप्रती जिवंतच नसतात ते. सो जीवनाप्रती आपण जिवंत राहिलो तर पुष्कळ काही आपलं म्हणजे चांगलं होऊ शकते, दुसऱ्यांचंही चांगलं होऊ शकते. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण एका छोट्याशा प्रार्थनेने किंवा गीताने सांगता करतो. तर जी 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 तुम्ही एखादं गझल जर शेवटी घेतली तर खूप छान होईल. आता तुम्ही सांगितलीच, नजम सांगितली तुम्हाला. आणि बाकी तर अशी प्रार्थना स्वरूपात माझी गझलं वगैरे आहेतच नाही. कारण की मी प्रार्थनेमध्ये काही विशेष असा विश्वास नाही आहे माझा. ओके. देवा धर्मामध्ये असा काही विश्वासच नाही, म्हणजे मी नहीं है तसा व्यक्ति. हाँ, ह्यूमनिस्टिक प्रेयर नेचुरली इकबाल की है, मेरी तो नहीं है. हा इकबाल चालेल ना, ती इकबाल की म्हणू. नज्म है हो हो. कि लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, जिंदगी शम्मा की सूरत हो खुदाया मेरी. तो बस यही बात है, शम्मा की सूरत हो, शम्मा जैसी जिंदगी हो कि हम उजाला करें. और मेरा भी एक शेर है कि मेरी तमस की राह में रानाइयां रहीं. जो डिसेबिलिटी की बात की ना, तो डिसेबिलिटी के साथ जीना है, विकलांगता के साथ जीना है. उस पर मात वात कुछ नहीं करनी है, कोई मात नहीं कर सकता. अरे आपका एक अंग अगर आपके पास छीन जाए तो आप कौन सी मात कर लोगे? आप उस पर आप क्या ही कर लोगे? आपका जो करना है उसके साथ ही करोगे ना. तो तमस की मेरी राह में रानाइयां रही, तमस कहते हैं अंधेरे को, तो मेरी तमस की राह में रानाइयां रही, फिर मुड़ के रोशनी की तरफ रुख नहीं किया. तो यही बात है. तो वही कि मैं न जुगनू हूँ, राजेश रेड्डी साहब का शेर है कि मैं न जुगनू हूँ, दिया हूँ, न कोई तारा हूँ, रोशनी वाले मेरे नाम से जलते क्यों है.
लोग हर मोड़ पे रुक रुक के संभलते क्यों हैं, इतना डरते हैं तो फिर घर से निकलते क्यों हैं? तो बस यही बात है। बहुत ही बढ़िया सर। जरूर आज आपसे जो सीखे उससे जैसे कि जीना है, मतलब जिंदा रहना और जीना, इसमें बहुत फर्क है, जो आपने आज हमें हम सबको जी सिखा दिया। जी तो ये जरूरी बात थी सर। मैं फिर से एक बार आपका शुक्रिया अदा करना चाहूंगा, और हम सारे एक परिवार में जुड़े रहेंगे। और जी जी आप बिल्कुल। जैसे लोग जो प्रेरणा है सभी समाज के लिए, तो उनसे जरूर बाकी लोग भी इंस्पायर होंगे, ऐसे हम आशा करते हैं। और आपको आपके जिंदगी में बहुत शुभकामनाएं देते हुए आज जी के जी प्रोग्राम की समापन करते हैं। बहुत 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 धन्यवाद आपका, संकल्प फाउंडेशन का धन्यवाद, सभी का धन्यवाद। आज की शाम को यादगार बनाया आपने मेरे लिए। तो बाकी आप लोगों के लिए कितनी यादगार रही ये तो आप ही लोग बताएंगे। और संकल्प हमेशा दृढ़ रहे और संकल्प हमेशा अमल में आता रहे। शुक्रिया। बहुत बहुत शुक्रिया सर।